नमस्कार मित्रांनो, बाताडवडीच्या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या या भागामध्ये पूर्णपणे ज्या गप्पा आलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत जिथे मी उभा आहे त्या गोष्टीबद्दल। मी उभा आहे सह्याद्रीच्या कुशीत आणि सह्याद्रीबद्दल एका सह्याद्री प्रेमीकडून आपण खूप काही गोष्टी समजून घेतल्यात, जाणून घेतल्यात। किल्ल्याबद्दल, इतिहासाबद्दल खूप गप्पा मारल्यात। तुम्हाला जर आपल्या इतिहासाबद्दल, आपल्या सह्याद्रीबद्दल थोडी जरी आत्मीयता असेल ना, आपल्या इतिहासाबद्दल थोडं जरी प्रेम असेल ना, आजची पॉडकास्ट ज्यावेळेस तुम्ही बघायला सुरू करताल ते शेवटच्या क्षणापर्यंत पाहतच राहताल। तर सुरू करूया। प्रशांत कदम, नमस्कार। जर्नी कंटिन्यू। धन्यवाद। प्रवास आता आयुष्याचा प्रवास पुन्हा एकदा फिरून पुण्यात आलेला आहे। जसं की मला असं म्हणणं होतं की जो 2-3 वर्षाचा काळ होता पुण्याच्या बाहेरचा, तो एक प्रकारचा वनवास होता। आता वनवासानंतर मी पुन्हा आपल्या राजधानीत परतलो आणि याचा खूप आनंद आहे। आणि ही जी निसर्गरम्य हवा आहे, ह्या हवेसाठी मी जवळपास 3 वर्ष वाट बघितली। त्याच्यामुळे मी फार खुश आहे की आज मी फायनली आपल्या सह्याद्रीची हवा माझ्या फुफ्फुसामध्ये जाते आणि हा मनमोहक वातावरण जाते। याच्यासारखा माझ्यासाठी आनंदाचा क्षण नाही। आता एक महत्त्वाचा प्रश्न, प्रशांत कदम जर सांगायचं झाले तर कोण आहेत? प्रशांत कदम जर सांगायचं झालं तर सह्याद्री प्रेमी आहेत। आपलं सगळ्यात पहिलं प्रेम आहे ते सह्याद्री। कारण जेव्हा 12वी झाली आणि पुण्यात पाऊल ठेवलं, म्हणजे रस्त्यावरून जाताना ज्यावेळेस डेक्कनहून बस जाते आणि आपण ज्यावेळेस डाव्या हाताला बघतो त्यावेळेस ढगामध्ये काहीतरी असं दिसतं। सुरुवातीला वाटलं काय असलं बा हे ढगबीग डोंगराला टेकलेले दिसत आहेत। नंतर समजलं की तो सिंहगड होता आणि तेव्हापासून सिंहगडाच्या प्रेमात पडलो मी। आणि तेव्हापासून सिंहगडाची जेव्हा चढाई झाली त्यानंतर मग कळालं की हा तर एक ह्या सह्याद्रीचा एक भाग आहे। अखंड सह्याद्री तर किती विस्तृत आहे। आणि मग सह्याद्रीवर प्रेम जडत गेलं आणि भटकंती वाढत गेली, वाटा तुडवत गेलो, नवीन नवीन गड चढत गेलो आणि त्यातून जो अनुभव आला, त्यातून ज्या ऊर्जा प्रेरणा मिळाल्या, त्या प्रेरणेमुळे आयुष्य आज इथपर्यंत येऊन पोहोचले असं म्हणता येईल। आता एकदम जर लहानपणीचा विचार केला की म्हणजे सह्याद्री, गडकिल्ले, छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख एकदम सुरुवातीची म्हणजे आठवायची झाली तर एकदम सुरुवातीच्या काळात काय आठवतं? म्हणजे शाळेत असताना, पहिली, दुसरी, चौथीत, पाचवीत, कॉलेजला आल्यावर? सगळ्यात अगोदर जर सांगायचं झालं तर आपल्या सर्वांनी म्हणजे इतिहासाची सगळ्यात पहिली ओळख जी आपल्याला होते ती होते 4थीच्या पुस्तकात। 4थीचा इतिहासाचं पुस्तक म्हणजे बालभारतीने सगळी पुस्तकं, सगळं सिलेबस बदलला, पण 4थीच्या इतिहासाचं पुस्तक आज तागायत सेमच आहे। म्हणजे जो इतिहास आपल्या वडिलांनी शिकला तोच आपण शिकला आणि आत्ताच्या पिढीला तोच इतिहास सांगितला जातो। त्यामुळं ते किल्ल्यांबद्दल, पुण्याबद्दल जर पहिल्यांदा आठवायचं झालं तर पुण्याबद्दल शाहिस्तेखानाची बोटं कापलेला वाडा आठवायचा। आणि लहान मन कसं असतं, लहानपणीचं मन काल्पनिक असतं, त्याला खूप मोठ्या कल्पना होतात। असं त्याला वाटतं यार कसा वाडा असेल, कसा शाहिस्तेखाना असेल, बोटं कापले तिथून खाली पडल्यावर त्याचा पाय नसेल का मोडला असं वाटायचं अक्षरशः की शाहिस्तेखान उडी मारली, बोटं वाचली पण तो पाय कसं काय नाही मोडला, आपण इथून एवढी उडी मारली तर आपला पाय मुरगळतोय असं कसं काय मग त्यानंतर एकदा वडील पुण्याला आले होते आणि त्यांनी सिंहगडाबद्दल मला वर्णन सांगितलं होतं की सिंहगड असं आहे की जर वर 2 माणसं थांबले तर खालून येणाऱ्या हजारोंच्या फौजेला ते 2 माणसं थांबवू शकतात। अशी सिंहगडाची कल्पना होती की एक छोटं उंच डोंगरावर एक भाग असेल आणि तिथून एक असं झरोका असेल, तिथून वर जायचं म्हटलं की वरून कोणाला तरी मारता येत असेल, अशा प्रकारची एक कल्पना माझ्या मनामध्ये होती। आणि ती कल्पना ज्यावेळेस आलो पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस ती कल्पना खरी निघाली की म्हणजे गड मी आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा पाहिलेला गड जर कुठला होता तर दौलताबादचा किल्ला होता। दौलताबादच्या किल्ल्याबद्दलची माहिती आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की बाबा दौलताबाद ही मुघलांनी राजधानी बनवली। तो किल्ला त्यांना एवढा आवडला होता, जो तुगलक होता, लहरी मुहम्मद म्हणतात, मुहम्मद तुगलकाला तो किल्ला फार आवडला। आणि त्या किल्ल्याचं जे खंदक वगैरे बघितल्यानंतर वाटलेलं की अरे किल्ले असे असतात, पण तो किल्ला कसा होता, एक डोंगर रांगेपासून एक वेगळा डोंगर होता। त्याच्यामुळे त्याची आणि सह्याद्री, तो सह्याद्रीचा भाग आहे असं म्हणता येणार नाही। पण ज्यावेळेस आपण पुण्याला येतो आणि आजूबाजूचे किल्ले पाहतो त्यावेळेस कळते की आपल्याला हा सह्याद्री आहे। आणि ह्याचे एक विशेषत्व, एक विशेषणे म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या भागाचं एक खास गोष्ट आहे की ती त्या किल्ल्याला इतर किल्ल्यांपासून, इतर भागापासून वेगळी करते। आणि ती आपल्याला माहीत असेल तर आपण तो किल्ला व्यवस्थित सर करू शकतो, अन्यथा मग आपल्याला अनेक अडचणी येतात।
सह्याद्रीची ओळख कशी मग पुस्तकात झाल्यानंतर मध्ये प्रथम सगळ्यात सुरुवातीची ओळख कशी झाली? सगळ्यात पहिल्यांदा सह्याद्री बघायला कसा भेटला, कुठे भेटला? नाही, सर्वात पहिल्यांदा सह्याद्री भेटला. आता त्याच्याबद्दल खूप भावनिक माझा क्षण आहे आयुष्यातला, की ज्यावेळेस मी पहिल्यांदा पुण्याला आलो. पहिल्यांदा पुण्याला आल्यानंतर असं झालं की राहायचं वगैरे कुठं हे नक्की नव्हतं काहीच, कारण कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं पण ॲडमिशन हॉस्टेलला वगैरे कुठंच झालं नव्हतं. आणि ज्यावेळेस राहायला काही एका ठिकाणी व्यवस्था झाली, मग बरेच अडचणी असायच्या आणि काय म्हणतात परतीचे दोर तोडून पुण्याला आलो होतो मी. बऱ्याचदा असं होतं, आपण पाहिले असेल की मुलं येतात पुण्यात 8 दिवस 15 दिवस राहतात आणि ज्यावेळेस त्यांना कळतं की इथं आपण टिकू शकत नाही, त्यावेळेस सरळ घरचा मार्ग धरतात. असे तुमचेही कितीतरी मित्र असतील की ज्यांनी परतीचे मार्ग स्वीकारले आणि परत गेले. पण मी परतीचा मार्ग मनात ठरवून आलो की होतं की आता जे काय होईल ते पुण्यात होईल. आणि त्यामुळं मग स्वारगेटला जायचं, स्वारगेटहून डायरेक्ट डोंजेगावची बस आतकरवाडीपर्यंत उतरायचं आणि थेट सिंहगडच्या पायथ्याला येऊन बसायचं. म्हणजे सिंहगडच्या पायथ्याला येऊन मी आयुष्यातले कमीत कमी 15-20 दिवस सुरुवातीचे असे घातले असतील की फक्त येऊन बसायचं निसर्गरम्य वातावरणात आणि डायरी लिहायची, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय अडचणी आहेत याच्याविषयी विचार करायचा. आणि त्यावेळेस नुकतंच माझ्या हातात पडलं होतं शिवचरित्र, ते शिवचरित्र वाचत बसायचं. आणि त्यामुळं जी प्रेरणा भेटली, त्यामुळं जे सह्याद्रीवर प्रेम झालं ते आजतागायत काम आहेत, म्हणजे कायम आहे. कारण त्यावेळेस जाणवलं की खरंच हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, याच्याशिवाय आपण नाही, हा आहे म्हणून आपण आहे. ओळख होताना सह्याद्री किंवा फिरायला जाताना बहुतांश वेळेस कोणत्या ना कोणत्या तरी एखाद्या मित्रासोबतच असतो आपण, किंवा तर तुम्ही तसं तुम्हाला कोणता मित्र होता की त्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही बघायला सुरुवात केली सह्याद्री? खरं सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला मी मित्रांना घेऊन सह्याद्रीमध्ये यायला लागलो. कारण कसं व्हायचं, बऱ्याचदा मुलं तयार नसायची कॉलेज वगैरे बुडवून जायला, आणि आपल्याला कसं जायचं म्हणलं की निघायचं म्हणलं की निघाले, कुठं हे पण विचारायचं नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तर मी काही जे नवीन माझे कॉलेजला मित्र झाले त्या मित्रांना घेऊनच ट्रेकिंगला यायचं. स्पेशली सिंहगडला असेल किंवा तिकडं लोहगड असेल, विसापूर असेल, ह्या किल्ल्यांवर जायचं. आणि नंतर मग हळूहळू मग माझे मित्र श्रेयश पाठक भेटले, परत आणखी 2-3 मित्र भेटले, अमोल जाधव भेटले, श्रेयश पाठक भेटले, आणि नवीन ग्रुप भेटले. त्या ग्रुपच्या माध्यमातून मग आम्ही आणखी खडतर गड चढायला चालू केले की जिथे सोबत कुणी असलंच पाहिजे असे गड आम्ही नंतर सर केले. आणि हे जे सह्याद्री बघण्याची सुरुवात झाली, तर तुम्हाला काय वाटतं की सह्याद्रीवर इतकं प्रेम का आलं तुम्हाला? खरं बघायला गेलं तर आता माझं मूळ गाव लातूर, बरोबर. आपला जो भाग आहे म्हणजे सह्याद्रीपासून जसं जसं आपण पुणे सोडून पलीकडे जातो तिकडं आपल्याला फार तर फार टेकड्या बघायला भेटतात, थोडीशी पठारं बघायला भेटतात, डोंगर आणि पर्वत. हा जो म्हणजे डोंगराचा प्रकार आहे, तर तिकडल्या भागात डोंगर कुठं नाहीतच. आता सह्याद्रीला आपण जे उंच शिखर आहे त्याला पर्वत म्हणू शकतो, इतके उंच आहेत. म्हणजे पहिल्यांदा एवढं उंच काहीतरी बघायला भेटलं, भव्य दिव्य, बापरे केवढं उंच आहे, काय ह्याला डग लागतात. हे म्हातारीची गोष्ट आठवली शाळेतली, बाबा पहिलं आबाळ पाटील लागायचं, म्हातारीला झाडता येत नव्हतं, मग म्हातारीनं झाडू मारला त्याला, मग आबाळ वर गेलं, मग नंतर इथं आल्यावर वाटलं ही म्हातारी हात डोंगरावर राहत होती. तिच्याच पाठीला आबाळ लागत असणार, कारण ती म्हातारी आपल्या भागातली तर नसणारच, आपल्याकडे कधी आबाळ एवढं खाली आलंच नाही. मग ते असं कुठेतरी वाटायचं की नाही, म्हणलं ते ही जी म्हणी पडल्या त्या म्हणी ह्या भागातल्या आहेत, हे जाणवलं कुठतरी की इथं खरंच म्हणजे जिथं डोंगराच्या खाली आभाळ येतं आणि त्याच्यावर डोंगर राहतो, हे बघणं पहिल्यांदा कितीतरी विस्मयकारक होतं. म्हणजे पाहून असं थक्क करणार होतं की यार डोंगर, त्याला ढग आडतायत, ढगाच्या त्याच्यावर डोंगर, हे म्हणजे पाहून आश्चर्यचकित करणारा सीन होता पहिल्यांदा. ज्यावेळेस म्हणजे आपण कुठूनही पुण्यातून बघितलं तर आपल्याला कायम सिंहगड कसा एकदम धुक्यात गेलेला दिसतो. असं वाटतं की यार आपल्याला पहिल्यांदा आपण बघतो आभाळ किती उंच वाटतं आपल्याला, आणि नंतर कळतं की आभाळ सुद्धा सह्याद्रीला ठेंग नाही, सह्याद्री आभाळाच्या वरच आहे. हे ज्यावेळेस जाणवतं त्यावेळेस मग आपण म्हणतो ना, आकाशाच्या प्रेमात पडलं तर आकाश एवढी झेप घेता येते. मग ज्याच्यापेक्षा मोठा सह्याद्री आहे मग साहजिक त्याच्या प्रेमात पडणारच ना, आणि त्याच्यापेक्षा मोठी झेप घेत, त्याच्यापेक्षा पण मोठी झेप घेणार माणूस. आता ज्यावेळेस एखाद्या गोष्टी आपल्याला प्रेम होतं आणि
खूप मोठ्या काळात होतं. असं म्हणतात की नव्याने वेगवेगळ्या रूपाने त्याच्यावर प्रेम व्हायला चालू होतं नाही का. म्हणजे सह्याद्री आज बघितला ते वेगळा आपल्याला वाटतं, उद्या बघितला वेगवेगळ्या सीझन मध्ये बघितला. बरोबर. तर तसं तुमचं प्रेम कसं इव्हॉल्व्ह होत गेलं सह्याद्रीबद्दलचं? म्हणजे सह्याद्री एक सुंदरतेच्या हिशोबाने घेतला, नंतर मग वाचनाला सुरुवात झाली, मग वाचनामुळे त्यातलं जे ऐतिहासिक महत्व आहे ते कळायला लागलं. मग तो प्रवास कसा सुरू झाला? सह्याद्रीचा अनुभवायचा असेल तर त्याला इतिहास माहीत असला पाहिजे. ज्याला इतिहास माहीत आहे त्याला सह्याद्री माहीत होऊ शकतो, कळू शकतो, आणि सह्याद्री समजू शकतो, आणि सह्याद्री त्याच्याशी बोलू सुद्धा शकतो की या पाऊल वाटा, हे गडकोट, हे डोंगर, हे इथली झाडं, या प्रत्येक ठिकाणी ज्या घडलेल्या ऐतिहासिक घटना आहेत त्या जर आपल्याला अनुभवायच्या असतील तर आपल्याला त्याची इत्थंभूत माहिती पाहिजे आणि त्याची जाणीव पाहिजे की खरंच हे इथं का घडलं. आणि ज्यावेळेस त्याची आपण कारणमीमांसा करतो, त्याचा शोध घेतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ह्या वाटेनं आपण जातोय, हे आपण किती भाग्यवान आहोत की ह्या वाटेने कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज गेले होते, या वाटेने कधी काळी छत्रपती संभाजी महाराज गेले होते, या वाटेने जाता जाता कधी काळी ह्या लढाया झाल्या होत्या, या रांगड्या मातीत एवढे मोठे योद्धे निर्माण झाले होते. आणि मग आपण त्या मातीपुढे नतमस्तक होतो. कारण काय म्हणतात की आपण कुठली स्मृतीस्थळं का जपतो? म्हणजे एखादी आपल्याला महाराजांची समाधी रायगडावर आहे, आपण तिथं नतमस्तक होतो, एखाद्या देवासमोर आपण नतमस्तक होतो, कारण आपलं तिथं श्रद्धास्थान आहे. आणि ज्या सह्याद्रीच्या खांद्यावर छत्रपती शिवाजी महाराज चालले, खेळले, मोठे झाले, ज्यांनी जिथं स्वराज्य घडवलं, त्या सह्याद्रीच्या समोर आपण नतमस्तक होणार नाही असं कसं? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता जे सह्याद्री एक ट्रेकिंग किंवा फिरायला म्हणून आता समजा लोक जात आहेत, आता भरपूर वेळा असं वक्तव्य होतं बरेच लोकांकडून की समजा वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात, महाराष्ट्राबाहेरचे लोक येतात, इव्हन महाराष्ट्रातलेच लोक आहेत, आणि आपण फिरायला जातो तिथलं आपल्याला महत्त्व माहीत नसतं. म्हणजे जर समजा केदारनाथला गेलो तर आपल्याला तिथलं धार्मिक महत्त्व माहिती आहे, तिथं कोणीच काहीतरी वेडेवाकडे गोष्टी करणार नाही. तसं जाऊ सिंहगडावर येऊ, सिंहगडाचं काय महत्त्व आहे? तिथं किती सगळ्या मावळ्यांनी त्या जागेसाठी रक्त सांडलंय किंवा त्या जागेने किती सगळ्या प्रजेचं रक्षण केलंय. तर त्याची ज्यावेळेस जाणीव होईल त्यावेळेस नक्कीच मग गड किल्ले संवर्धन करा, तिथं कचरा करू नका, तिथं घाण करू नका, अशा गोष्टी म्हणायची वेळ येणार नाही असं वाटतं. तर तो मुद्दा तुमचा मला असं वाटतं की ह्यावरती अजून तुमचं काय सांगणं आहे की कशा पद्धतीने किल्ला बघितला पाहिजे किंवा एखाद्या किल्ल्याला पाहायला जाण्याच्या आधीची तुमची पूर्वतयारी काय पाहिजे? कारण मला असं वाटतं जर पूर्वतयारी केली, त्याचा अभ्यास केला तर त्याचं ना तितक्या जास्त प्रखरतेने आपल्याला जाणीव होईल तिथं आणि आल्यानंतर तेवढं समाधान वाटतं ना आपल्याला. तर माझं एक उदाहरण होतं जसं की मी स्वामी कादंबरी वाचली होती आणि त्याच्या आधी बरेच दिवसापासून मी तर पुण्यात होतो, पण मला शनिवारवाड्याविषयी काय असं एवढं वाटत नव्हतं. मला असं वाटायचं अरे एवढी भिंती येतात, एवढी तो वाडा आहे, त्याचं काय एवढं आतमध्ये गेलं तर काय सगळं पडलेलंच. पण ज्यावेळी ती मी स्वामी कादंबरी वाचली आणि स्वामी कादंबरीमध्ये मॅक्सिमम हा जे सीन येतात सांगितले होते शनिवारवाड्यातले, अशा हातून एवढी तीव्र इच्छा निर्माण झाली नाही का, कधी त्या शनिवारवाड्यात जातोय, कधी त्या शनिवारवाड्यात जातोय. तर असे काय काय प्रसंग येतात जसं की तुम्ही ते वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर त्या पर्टिक्युलर जागेबद्दल एक वेगळीच मनात एक आदर निर्माण होत गेली. असे काही प्रसंग आहेत की त्या पर्टिक्युलर सह्याद्रीतल्या जागा आहेत आणि त्यासोबतचे ऐतिहासिक क्षण तुमच्या आठवणीतले? माझ्या आठवणीतलं आता जसं तुम्ही सिंहगड आपलं शनिवारवाड्याचा विषय काढलाय, सगळ्यात अगोदर तर शनिवारवाड्यालाच आम्ही पहिल्यांदा भेट दिली होती पुण्यात आल्यानंतर. आणि शनिवारवाड्याचं ऐतिहासिक महत्त्व पाहण्यासाठी सुरुवातीला काय अभ्यास सुरुवातीला नव्हता, एक टुरिस्ट म्हणून किंवा एक प्रेक्षणीय गोष्ट म्हणून आपण बघायला गेलो. पण प्रसंग असा झाला की शनिवारवाड्यानंतर मी गेलो पर्वतीला, आणि पर्वतीला ज्यावेळेस आपण नकाशा बघतो, आता जो आपल्याला नकाशा दाखवला जातो ना अटकपासून कटकपर्यंत, तो नकाशा पर्वतीला नानासाहेब पेशव्यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या इथे लावलेला आहे. अटकपासून कटकपर्यंत जे राज्य कसं मराठ्यांचं होतं त्याच्याबद्दलचा जो नकाशा आहे तिथं लावलेला आहे. आणि त्या नकाशाला पाहिल्यानंतर जाणवलं की हिंदवी स्वराज्य ज्यावेळेस एवढं मोठं फोफावलं त्यावेळेस ते चाललं कुठून. म्हणजे आज आपल्याला संपूर्ण आपल्या देशाचा जो कारभार चालतो कुठून चालतो? भारताच्या संसदेतून चालतो, दिल्लीमधून चालतो. तसं एकेकाळी जवळपास 25 ते 30 वर्ष
संपूर्ण हिंदुस्थानाचा अटकेपासून ते कटकेपर्यंत राज्यकारभार ज्या ठिकाणाहून चालला ते ठिकाण म्हणजे शनिवारवाडा. आणि ज्यावेळेस हा संदर्भ तुम्हाला माहीत असतो ना, त्यावेळेस तुम्हाला तिथल्या प्रत्येक सदरी, प्रत्येक बैठकी लक्षात येतात की यार इथं हा निर्णय ठरला असेल की कोणाकडून किती कर वसूल करायचा, इथं हा निर्णय ठरला असेल की पानिपतमध्ये काय करायचं, इथं हा निर्णय ठरला असेल की कटकेतल्या तो जो तिकडचा पठाण आहे त्यांचा बंदोबस्त कसा करायचा. ह्या जागेवर ते ठरले, इथून ते फरमानं निघालेत. ज्यावेळेस ती फरमानाची जागा ती सदर आपण बघतो, आज तिथं अवशेष स्वरूपात फक्त जमीन उद्ध्वस्त झालेले मूळ वाड्याचे अवशेष आहेत. पण जर तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर केला आणि तुम्ही जर तिथं विचार केला तर या ठिकाणाहून एवढा म्हणजे सध्या म्हणजे पाकिस्तानातला सुद्धा भाग येतो कटकपर्यंत, म्हणजे पेशावर नदीच्या पलीकडचा, सिंधू नदीच्या तिकडचा सुद्धा भाग आपण इथून त्याचा राज्यकारभार केलाय. म्हणजे काय वचक असेल आपली आणि काय धमक असेल की तो कारभार इथून फरमान सोडून तिथून आपण ते चालवून घेतोय. मग ही जी जागा आहे त्या ऐतिहासिक जागेचं महत्त्व ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस आपण शनिवारवाडा एक पडलेला वाडा म्हणून बघत नाही, त्यावेळेस आपण शनिवारवाडा बघतो की एक आपली भारताची ऐतिहासिक राजधानी म्हणून बघतो. आज जर आपण दिल्लीला समजतो ना भारताची राजधानी, तशी दिल्लीच्या अगोदरची भारताची राजधानी म्हणजे शनिवारवाडा. पुणे हे राजधानीचं शहर आहे आणि शनिवारवाडा ही भारताची त्या काळची संसद आहे असं म्हणू शकतो आपण, की जिथून पूर्ण कारभार केला गेलाय प्रत्येकाकडून. आज विचार करा, एवढे मातब्बर राजे होते, राजपूत राजे होते, बुंदेलखंडचे राजे होते, म्हणजे लढवय्ये लोक होते. ह्या सगळ्या लढवय्या लोकांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून मान्य केलं. कधी हा विचार केला का आपण पानिपतची लढाई का लढलो? पानिपतचा काय संबंध आपला? आपल्यापासून हजारो मैलावर असलेलं ते ठिकाण, हजारो मैल असलेलं आपलं राज्य समजा, पण तिथं आपण का लढाई केली? काय गरज होती? म्हणजे तिथं राजपूत नव्हते का, तिथं शीख नव्हते का, तिथं बुंदेल नव्हते का, तिथं सूरजमल राजे नव्हते का? सगळेजण होते. पण ही सर्व जबाबदारी आपण का घेतली? कारण त्यावेळेस आपली भारतावर सत्ता होती आणि आपलं कर्तव्य होतं, म्हणजे दिल्लीचा राजा सुद्धा आपल्या रक्षणाखाली राज्य करत होता. तो आपल्याला चौथ देत होता, म्हणजे त्याच्या उत्पन्नाचा 4था वाटा तो मराठ्यांना देत होता आणि मराठ्यांच्या रक्षणाखाली तो जिवंत होता. एवढा आपला दरारा, आणि हा दरारा कुठून होता? पुण्यातून होता, शनिवारवाड्यातून होता. त्या शनिवारवाड्यातून, ज्या शनिवारवाड्याला आता आपण बघताना सहजपणे भेट देतो, सहजपणे वाटतं ना की एक चला पुणे म्हणजे शनिवारवाडा जाऊया. पण त्या शनिवारवाड्याचं एवढं महत्त्व आहे की शनिवारवाड्याच्या पुढलं तर दिल्लीचा लाल किल्ला फिका होता, म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्याला शनिवारवाड्यातून आलेलं फरमान मान्य करावं लागत होतं. हे शनिवारवाड्याचं महत्त्व. आणि हे ज्यावेळेस आपल्या वाचनातून आपल्या लक्षात येतं ना, त्यावेळेस जाणवतं की ही जी भूमी आहे, ज्या भूमीवर आज आपण राहतोय, ज्या पुण्यात आपण राहतोय, ती भूमी ऐतिहासिकदृष्ट्या इतकी महत्त्वाची आहे आणि इथला इतिहास इतका ज्वलंत आहे की माणसाने इथला इतिहास जरी जाणला तर आपल्याला पावलोपावली प्रेरणा देणाऱ्या गोष्टी, पावलोपावली. आणि म्हणून अगोदर कुठल्याही ऐतिहासिक स्थळांना, सह्याद्रीला असेल, गड किल्ल्यांना असेल, कुठल्याही ऐतिहासिक स्थळांना एक टुरिस्ट म्हणून भेटायला जाण्यापेक्षा एक अभ्यासू म्हणून ज्यावेळेस आपण भेटायला जातो आणि वाचन करतो त्या गोष्टीचं, त्याचा इतिहासाची माहिती घेतो आणि आपण त्यावेळेस त्याला भेट देतो, त्यावेळेस आपल्याला मध्ये त्या ठिकाणावर गेल्यावर पावलोपावली अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. कारण शहारे येण्यासाठी तो इतिहास माहीत पाहिजे. शहारे त्याशिवाय येत नाहीत, कारण त्या भावना जुळल्या गेल्या तरच आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळणार आहे. आणि ज्या वेळेस ह्या सर्व भावना एखाद्या माणसाच्या मनाशी जुळल्या जातील, आपण कधी मंदिरात कचरा करतो का? नाही. मग ते आपल्यासाठी तेवढं पवित्र स्थान निर्माण होईल आपोआपच. आणि पवित्र स्थानाला माणूस नेहमी वंदनीय, पूजनीय ठेवतो आणि त्याला नेहमी स्वच्छ ठेवतो. हा सगळा जो प्रकार आता होतोय, जे काही घटना घडतायत, लोक कचरा करतायत, हे करतायत कशामुळं? कारण त्यांना त्याची खरी बाजू माहीत नाही की ह्याचं महत्त्व काय. आज आपण जे आहोत, आपण सध्या जे जिवंत आहोत, आपल्या पिढ्या आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगतोय, ह्या स्वातंत्र्याच्या पाठीमागं याचा किती महत्त्वाचा हातभार आहे हे आपल्याला माहीत ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपलं नतमस्तक आपण त्याच्या पुढे आपोआपच होऊ आणि आपल्यासमोर त्याच्याविषयी आदराचं स्थान कायमच राहणार आहे. आणि म्हणून
पहिल्यांदा जे कोणी महाराष्ट्रात पर्यटक फिरायला येतात त्या पर्यटकांपर्यंत ही माहिती पोहोचणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे की आपण एका ऐतिहासिक प्रदेशात पाऊल टाकत आहोत, ज्या ऐतिहासिक प्रदेशातून हिंदवी स्वराज्य निर्माण झालंय, ज्या हिंदवी स्वराज्यामुळं भारताचा जो आजचा भूभाग आहे तो आज आहे तसा आहे. जर कदाचित आपण हिंदवी स्वराज्य ह्या इतिहासातून जर हटवलं तर भारताचे आता कित्येक प्रकारचे छोटे छोटे राज्य राहिले असते किंवा भारतामध्ये आजही वेगवेगळ्या शाह्या राहिल्या असत्या कदाचित. आजही बघतो, आजही संपूर्ण देशात बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मोनार्की आहे. जरी तिथं लोकशाही असली तरी तिथं मोनार्की आहे, म्हणजे एक राजा असतो. इंग्लंडला जरी गेलं तर तिथं राजा असतो आणि मग पंतप्रधान असतो. मग ते सर्व विचार करा, एक छोटं दक्षिणेकडलं राज्य, केरळचं वेगळं राज्य, तामिळनाडूचं वेगळं राज्य, कर्नाटकाचं वेगळं राज्य, महाराष्ट्रात 2-3 राज्य, हे किती विखुरलं असतं. म्हणजे संपूर्ण भारताला एकत्र आणण्याचं कार्य चंद्रगुप्त मौर्यानंतर जर कोणी केलं असेल तर मराठ्यांनी केले. आणि म्हणून तर आपण अटक ते कटक ज्यावेळेस एक आणलं त्यावेळेस तर संपूर्ण हिंदुस्थान ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये रुजली गेली आणि त्याच्यातून ह्या प्रेरणेतूनच आपण सर्व राज्य एकत्र करून छोटी मोठी आपण स्वतंत्र भारत बनवलं. असं म्हणतात ना की जर ह्या अशा पद्धतीने जर काम नसं झालं तर तुम्हाला केरळ, कर्नाटक का गुजरातला जायला व्हिसा लागला असता, साहजिकच व्हिसा लागला असता. म्हणजे ही भावनाच नसती ना. म्हणजे जर आपण एका छत्राखालीच कधी आलो नसतो तर आपल्याला असं वाटलं असतं की नाही आपलं राज्य वेगळे, ते वेगळं राज्य, मी वेगळं राज्य. ही भावनाच आली ती आपल्या हे जे आपण मधल्या काळात म्हणजे पेशवाईमध्ये आपण जे छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली थोरल्या बाजीरावांनी, नानासाहेब पेशवांनी जो हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला त्या विस्तारादरम्यान ज्यावेळेस आपलं अटकपासून कटकपर्यंत राज्य, तिकडं बंगालपर्यंत राज्य, दक्षिणेमध्ये तंजावरपर्यंत राज्य, हे सर्व प्रदेश आपण आपल्या सत्तेखाली आणला. त्या आणलेल्या प्रदेशामुळं आपल्याला एकात्मिक भावना निर्माण झाली आणि त्या एकात्मिक भावनेमध्ये आपल्याला वाटलं की आपण विविधतेमध्ये एकत्र राहून सुद्धा आपण एका देशात राहू शकतो. ही राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे मराठी आहेत, हे आपण विसरता कामा नये. हे राष्ट्रीयत्व आपण जन्माला आले इथं. नाहीतर अगोदर तर लोक माझं राज्य, तुझं राज्य, मी अमुक भाषेचा, मी गुजराती, मी तामिळ, प्रत्येक भागात त्यांचे वर्चस्व असलेले राज्य होते, पण एकत्र आणलेलं कोणीच नव्हतं. आणि जो मुघल होता, मुघलांनी आणलं होतं ते दडपशाहीनं आणलं होतं. त्यामुळं त्यांना कधीच आपण मान्य केलं नाही, कारण आपण त्यांच्या विरोधात लढून स्वतःला वेगळं केलं ना. पण एकत्र आणण्याचं काम जे केलं ते आपण केलं आणि त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींचं महत्त्व आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि माहीत झाल्यावर साहजिकच आहे ह्या गोष्टी कधीच होणार नाही. काय वाटतं ही जबाबदारी कोणाची, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची? ही जबाबदारी सर्वात महत्त्वाचं आहे ती आपल्यासारख्या तरुणांची आहे की ज्या तरुणांना या मातीशी, या दगडांशी जीवापाड प्रेम आहे. तुम्हाला जर या दगडांमध्ये, या मातीमध्ये, या झाडांमध्ये आजही तुम्हाला हिंदवी स्वराज्य दिसत असेल तर तुम्ही ती गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आज आपला सह्याद्री जो काही पर्यटन स्थळ म्हणून सगळे पाहत आहेत त्याच्याकडं आणि वाटेल ते प्रकार करतायत, ते प्रकार करण्यामागे सगळ्यात मोठी चूक त्यांच्यापेक्षा आपली चूक आहे की आपण त्यांना पटवून नाही देत की ह्या जागेचं महत्त्व काय. हे पवित्र स्थळ आहे, याचं पावित्र्य जोपर्यंत आपण सगळ्या जगाला समजून सांगणार नाही, आता आपल्या माध्यमातून आपण सांगितलं पाहिजे की हा सह्याद्री बाबा असाच नाही आहे. हे इथं आमचे राजे वावरलेत, इथं आमच्या मावळ्यांच्या पिढ्या वावरल्यात, इथं आम्ही लढलोय, इथं आम्ही हे स्वतंत्र करण्यासाठी आमचं रक्त इथे सांडले. या मातीत, हा मातीचा लाल रंग फक्त काय मातीचा नाही, इथं आमच्या रक्त मिसळले म्हणून हे रक्तरंजित इतिहासाचा सह्याद्री. आणि ह्या रक्तरंजित इतिहासाच्या सह्याद्रीमध्ये तुम्ही जर असले काही गैरकृत्य करत असताल तर ती चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं जे पर्यटनचं डिपार्टमेंट आहे, मंत्र आहे, तर त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत का? गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये काय केलं पाहिजे? असं जर वैयक्तिक हा व्हिडिओ जर कोणी गव्हर्नमेंटचा अधिकारी बघत असेल, त्याच्याकडे ती ऑथॉरिटी अशा काही ॲक्शन घेण्याची किंवा कोणते मंत्री असतील तर त्यांना तुमचं काय सांगणं असेल किल्ल्यांसाठी? स्पेशली माझं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गड किल्ल्यांबद्दल प्रत्येक मंत्र्यांना किंवा जे शासकीय महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत त्यांना एकच विनंती आहे की प्रत्येक गड कोटांवर जाण्याचे जे मार्ग आहेत
त्या मार्गांवर विशेषतः या गड किल्ल्याचा इतिहास विस्तृतपणे सांगणारे 2 ते 3 फलक लावावेत आणि त्या फलकांच्या खाली ह्या इतिहासाचं आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे, की या इतिहासामुळे काय भारतामध्ये बदल घडले, या इतिहासामुळे जे काय गोष्टी घडल्या त्या गोष्टींबद्दल माहिती लावली पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. आणि जे ऑथराईज गाईड आहेत, आता सध्या आणखी एक मोठा प्रॉब्लेम आहे की गड किल्ल्यांवर गेल्यावर जी माहिती सांगणारे लोक आहेत त्यांनी तेही एक ऑथराईज गाईड असले पाहिजे, की जे येणाऱ्या ग्रुपला व्यवस्थित समजून सांगतील की तुम्ही ज्या मार्गाने येत आहे त्या मार्गामध्ये काय काय गोष्टी घडल्या, त्या मार्गांवर तुम्ही ज्यावेळेस किल्ल्यात पोहोचताय त्यावेळेस ह्या किल्ल्याचं काय महत्त्व आहे, ह्या किल्ल्याने कुठली महत्त्वाची इतिहासातली जबाबदारी पार पाडली, ह्या सर्व गोष्टींची माहिती येणाऱ्या पर्यटकांना दिली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आता आपण पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्यांचा विकास करतोय तो न करता एक ट्रेकर, म्हणजे जर तुम्हाला 1 तास चालून एका गडावर जाऊन तो किल्ल्याचा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही तितके फिट असले पाहिजे की तुम्ही 1 तास चालू शकताय. ज्यावेळेस तुम्ही 1 तास चालून तो गड सर करून वर जाता, आपोआप ज्यावेळेस ती वरची थंड हवा तुमच्या शरीराला लावते त्यावेळेस जो आनंद त्या माणसाच्या मनाला येतो तो आनंद रोपवेने जाऊन येणार नाही ना. आणि रोपवेमुळे साहजिकच आहे जे जुने म्हातारे लोक आहेत त्यांना फायदा होईल, पण असं एक बंधन असलं पाहिजे की रोपवेंनी ज्यांना खरंच गड चढता येत नाही त्यांना फक्त रोपवे असावा. अन्यथा त्याची इच्छाशक्ती ज्याला सहज शक्य आहे त्या प्रत्येकाला रोपवेच्या ऐवजी चालत जाण्याचा मार्ग सक्तीचा केला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण या गडकोटांच्या पायऱ्यांहून आपण चढणार नाही तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट जाणवणार नाही की किती खडतर प्रवास करून त्या काळी आपले राजे महाराजे, आपले सरदार वर राहायचे, तिथं जाऊन लढायचे आणि जिंकायचे सुद्धा. हा अनुभव घेण्यासाठी आपण गडकोटांवर चालतच जायला पाहिजे. आणि ही माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांना सक्तीने गडावर चालतच जायला लावलं पाहिजे, त्यांना आपण रोपवेची व्यवस्था नाही दिली पाहिजे. आता जे मला एक थोडं सह्याद्रीबद्दलचा, शिवाजी महाराजांच्या आधी जुन्यात जुना जे सह्याद्रीची सुरुवात आहे म्हणजे ती भौगोलिक असू शकते, ती कशा प्रकारची रचना झाली, त्यानंतर मग गड किल्ल्यांचा सुरुवात कशी झाली, जी लेटेस्ट पुरावे आणि तुमच्या अभ्यासामध्ये आलेल्या गोष्टी आहेत त्या थोड्या सांगा. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की सह्याद्री जुना की हिमालय जुना, म्हणजे कोण मोठा? वयाने जर बघितलं की कोण कोणाचा भाऊ? सह्याद्रीचा भाऊ मोठा भाऊ हिमालय आहे का हिमालयाचा मोठा भाऊ सह्याद्री आहे? तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल? आता खरं उत्तर म्हणजे माहित नाही, पण असं वाटतं आणि मला असं वाटतं की हिमालयच मोठा असेल. हे उत्तर एकदम साफ चुकीचं आहे. हिमालयापेक्षा सह्याद्री हजारो वर्ष जुना आहे. सह्याद्री हा हिमालयाचा मोठा भाऊ आहे, लहान भाऊ नाही. आणि सह्याद्रीची जी उत्पत्ती झालेली आहे म्हणजे ज्वालामुखीतून जन्मलेला सह्याद्री, ज्याला आपण बसाल्ट म्हणतो, ब्लॅक बसाल्ट, जी इथला काळा कविन्य दगड आहे, तो दगड ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला सह्याद्री आपला. आणि हिमालय जो तयार झाला ज्यावेळेस आपला हा भाग ज्यावेळेस टेक्टॉनिक शिफ्ट झाली, आफ्रिका खंडापासून एक तुकडा निघून ज्यावेळेस या प्लॅटूला चिटकला आपल्या भारताच्या, त्या प्लॅटू दबल्यानंतर जी जमीन वर सरकली त्या सरकलेल्या जमिनीतून हिमालयाची उत्पत्ती झाली. त्याच्यामुळं कधी हिमालयात केदारनाथला गेल्यानंतर बघा हिमालयाचा दगड हा मजबूत दगड नाही. हिमालयाच्या दगडाला तुम्ही हात लावून जरी काढला तर हिमालय ढासळतो, पण सह्याद्रीला कधी हात लावून बघा, सह्याद्री कधी ढासळत नाही. कणखर आहे सह्याद्री, एकदम मजबूत. इथं ढासळणारे दगड नाहीत, इथं ढासळणारी माणसं पण नाहीत त्याच्यामुळे. कारण जशी जमीन तशी माणसं. हिमालय बघा तुम्ही, तिरके तिरके तुम्हाला असे दगड दिसतील. आणि त्यामुळेच हिमालयात बरेच सारे ज्यावेळेस आपण रस्ते वगैरे बनवायचा प्रयत्न करतो चिरा जातात, भेगा पडतात, रस्ते कोसळतात, त्याचं कारण तेच आहे. आणि हिमालयापेक्षा सह्याद्रीचं महत्त्व आणखी विशेष ह्याच्यामुळे जास्त आहे की जो आपला पूर्ण वेस्टर्न म्हणजे 1600 किलोमीटरचा हा भाग आहे. गुजरातपासून ते कन्याकुमारी केरळच्या शेवटापर्यंत जो हा पश्चिम घाट आहे, हा पश्चिम घाट इतका जैवविविधतेने नटलेला आहे की इथल्या प्रजाती दुसऱ्याकडे कुठंच सापडत नाहीत.
इतका उत्कृष्ट, इतका हिरवागार असलेला हा भाग की ज्याच्यामुळं भारतामध्ये जे पर्जन्यमान आहे, भारताच्या पर्जन्यासाठी सह्याद्री खूप इम्पॉर्टंट आहे. सह्याद्रीला जे ढग आडतात त्या ढगामुळं पुढं आपल्याकडे सगळं जो मान्सून येतो तो मान्सून व्यवस्थितपणे पूर्ण भारतात पसरतो आणि नंतर शेवटी हिमालयापर्यंत जातो आणि उरलेला मान्सून परत हिमालयापासून वापस येतो. त्यामुळे सह्याद्रीचं भारताच्या संपूर्ण म्हणजे भारताची उपजीविका जी चालते, शेतीवर चालते, त्या शेतीसाठी सह्याद्रीचा कडा खूप महत्त्वाचा आहे. सह्याद्रीचा कडा असल्यामुळं आपण समुद्रापासून येणाऱ्या अनेक संकटापासून स्वतःचं संरक्षण करू शकलो. सह्याद्रीची निर्मिती झाली, समजा सह्याद्रीची निर्मितीबद्दल आपण बोलतो तर मला सर्वात सह्याद्री म्हणलं की लगेच सह्याद्री आणि किल्ले यांचं एकदम अतूट नातं आहे. तर सह्याद्रीचा शब्द वापरला लगेच किल्ला आपल्याला लक्षात येतोय. ही किल्ले बांधण्याची गरज कशी पडली असावी, का पडली आणि कोणी सुरुवातीला किल्ले बांधायला चालू केले, तो इतिहास काय? आता मला सह्याद्रीबद्दल एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की सह्याद्रीमध्ये आत्तापर्यंत तुम्ही असं इतिहास वाचलाय थोडाफार किंवा जास्त वाचला असेल, ह्या सह्याद्रीमध्ये जून महिन्यात म्हणजे पावसाळ्यात झालेली एकही लढाई तुम्हाला माहिती आहे का? आत्तापर्यंत कधी सह्याद्रीमध्ये पावसाळ्यात लढाई झालेली माहिती आहे का? का नाही? लाखोंची फौज असणारे मुघल सुद्धा ज्या वेळेस पावसाळा यायचा, इतिहासात अशी एकही लढाई नाही जी की पावसाळ्यात सह्याद्रीत झाली असेल. कारण सह्याद्रीमध्ये आता बघतोय आपण एवढं दाट धुकं आहे, त्या काळात 100 वर्षापूर्वी जर विचार केला तर आपण जिथपर्यंत पोहोचलोय तिथपर्यंत येताना सुद्धा आपल्याला कमीत कमी 5-6 बिबटे आडवे गेले असते. आज आपण बघतो की बिबट्यांचा सगळ्यात जास्त वावर कुठल्या जुन्नर परिसरात वगैरे आहे. आत्ताची संख्या त्या संख्येपेक्षा अगदी 2%, 5% हिंस्र प्राणी राहिलेले आहेत. त्या काळात किती हिंस्र प्राणी असतील आणि त्या हिंस्र प्राण्यांमुळं ह्या भागात कधीच कुठल्याही बाहेरच्या माणसाने येऊन लढाई करायचं धाडसच केलं नाही. म्हणजे सह्याद्री हा म्हणजे आतूनच इतका कणखर आणि इतका मजबूत आहे की इथं दुसरा बाहेरचा माणूस येऊन आक्रमण नाही करू शकत आणि पावसाळ्यात तर फिरकूच नाही शकत. आणि त्याच्यामुळं काय झालं की आता जमिनीवर हे असणाऱ्या हिंस्र प्राण्यांचा वावर असेल किंवा जमिनीवर असणाऱ्या ह्या अडचणी असतील, त्यामुळे काळाची एक अशी गरज निर्माण झाली की आपल्याला जर ह्या भागात सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला डोंगरावर राहावं लागेल. कारण जमिनीवर इतके सारे अडचणी असायचा, इतका मोठा पाऊस असायचा. आज बघतो आपण की एकदा इथं पाऊस लागला, जर आपण थोडं 12 मावळमध्ये गेलो म्हणजे मावळ इथून लोणावळ्याच्या साईडला बाकीचा जो प्रदेश आहे, मुख्य सह्याद्रीचा प्रदेश बघितला ज्याच्यामध्ये कोकण येतं, आपला उत्तर महाराष्ट्र येतो किंवा खाली केरळपर्यंत भाग येतो, ह्या भागामध्ये तब्बल 2 ते 2.5 महिने दररोज पाऊस पडतो. तोही असा पाऊस पडतो की अक्षरशः त्या पावसामध्ये आपल्यावर कोणीतरी पाणी टाकते इतका दाट पाऊस पडतो. मग ह्या पावसांमध्ये जे लोक ज्यांना काही राहायचं होतं त्या राहण्यासाठी त्यांनी मुद्दाम उंचीवर गड निर्माण केले आणि अक्षरशः असे कितीतरी किल्ले आहेत आपल्या महाराष्ट्रात की जिथं गड पावसाच्या वर आहे. म्हणजे गडाच्या खाली पाऊस पडतो पण गडावर नाही पाऊस पडत. जसे की राजगड आहे, राजगडची जी बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्याची उंची इतकी उंच आहे की ढगांच्या वर असल्यामुळं राजगडाच्या वर पाऊस नाही पडत जिथं बालेकिल्ला आहे, पण त्याच्या खालच्या सदरीवर पाऊस पडतो. म्हणजे आपण ढगाच्या वर राहणारी माणसं आहोत हे विसरता कामा नये. आपण आभाळाच्या वर राहतो, आभाळ ठेंग नाही आपल्या पुढे. आणि ह्याच्यामुळं किल्ल्यांची निर्मिती झाली की किल्ले एक सेफ जागा पाहिजे आपल्याला की जेणेकरून राज्यही करता येईल आणि ह्या नैसर्गिक आपत्तीपासूनही स्वतःचं रक्षण करता येईल. या कारणामुळं हळूहळू जुन्या काळापासून म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त काळ 400 वर्ष राज्य करणारे एक राज्यघराणं होऊन गेलं ते म्हणजे सातवाहन. तेच विचार. आणि सातवाहन राज्यांची राजधानी होती पैठण राजधानी होती. ही जी पैठणी आज आपण सगळीकडे पोचवतो ना, पैठणीची ख्याती पसरण्यामागं सातवाहनांचा खूप मोठा हेतू आहे. त्यावेळेस आता आपण नाणेघाट बघतो, नाणेघाट मार्गे समुद्र मार्गे येणारा व्यापार होता. पैठणचा जो रस्ता होता, जर तुम्ही नकाशे काढले, आता जर काही अभ्यासपूर्ण बरेच सारे आता पुस्तकंही उपलब्ध आहेत की नाणेघाटातून ज्यावेळेस माल यायचा, सातवाहनांचं राज्य होतं सगळ्यात मोठं आपल्यावर आणि सातवाहनांचा जो व्यापार चालायचा, आपला व्यापारी संबंध युरोपशी, इजिप्तशी
हा इसवी सन पूर्व काळापासून आहे. इसवी सन पूर्व काळापासून ज्यावेळेस संबंध आहे, आता सातवाहनांचाही काळ इसवी सन पूर्वच आहे, बऱ्याच म्हणजे तिथून सुरुवात झालेली. तर त्या काळापासून ज्यावेळेस व्यापार करायचे, ज्यावेळेस चाल म्हणजे कच्छ मार्गे वगैरे जे व्यापारी यायचे, जो चालत व्यापार व्हायचा सागरी सोडून, तर तो व्यापारी मार्ग नाणेघाटातून जायचा. आज नाणेघाटात आपण बघतो की त्या काळच्या ब्राह्मी लिपीत, ब्राह्मी लिपी आता लोप पावली, ब्राह्मी लिपीत जे लिहिलेले आहेत लेख, की ते लेख आजही नाणेघाटात आहेत आणि तिथं मोठे दगडी रांजण उपलब्ध आहेत की जिथून कर घेतला जायचा. आणि त्या कर दिल्यानंतर मग तिथून तो व्यापारी मार्ग आपल्या स्वराज्यात म्हणजे ह्या भागात यायचा आणि सगळीकडे यायचा. मग राज्य त्याच्यानंतर सगळ्यात प्रबळ राज्यकर्ते जे महाराष्ट्रात होऊन गेले ते राष्ट्रकूट होते. राष्ट्रकूट एक असे दक्षिणेतले राजे होते की त्यांच्या राज्याचा विस्तार गंगेपासून दक्षिणेत पार तंजावर तामिळनाडूपर्यंत झाला. ते एकमेव असे राज्य होते राष्ट्रकूटांचं राज्य, जे त्यांनी की गंगेपर्यंत, ते म्हणतात गंगेचं पाणी पाजलं त्यांनी घोड्याला, असं त्यांच्याबद्दल प्रसिद्ध आहे. मग वाटाघाट राज्य असतील, बदामी राजे असतील, भरपूर साऱ्या राजांनी राज्य केलं. आणि त्यानंतर ज्यावेळेस 1400 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी पहिल्यांदा नर्मदा नदी पार करून ज्या उत्तरेतले जे सुलतान असतील, उत्तरेतले जे आक्रमणकारी राज्य असतील, ते पहिल्यांदा महाराष्ट्रात आले, ते म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या पासून. मग त्यांनी पहिल्यांदा देवगिरीचा किल्ला ताब्यात घेतला आणि तिथून मग दक्षिणेमध्ये मुघली सत्ता असतील किंवा लोधी घराणा असेल किंवा खिलजी घराणा असेल, ह्या सगळ्या हळूहळू आपल्याकडे पसरायला सुरुवात झाली. तर म्हणजे सगळ्यात जुने जर म्हणलं तर आपण सातवाहन म्हणू शकतो, ज्याचे अवेलेबल आहेत, म्हणजे इतिहासात पुरावे त्यांचे भरपूर. आणि पुरावेसोबत त्यांची एक अशी खासियत आहे की 400 वर्षे राज्य करणारं एकमेव राज्य घराणा असेल ते म्हणजे सातवाहन. 400 वर्ष म्हणजे विचार करा, त्या काळात 400 वर्ष राज्य केलेले. मग त्यांच्यात वाद झाले नसतील का? त्यांच्या ज्यावेळेस एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्ता जात असेल त्यावेळेस, म्हणजे तशा काळात सुद्धा हे राजघराणं टिकून राहिलं. आणि त्या काळात हे एवढं, म्हणजे आपण जे म्हणतो ना की भारतात सोन्याचा धूर निघायचा, हा सोन्याचा धूर निघायचा ह्याचा अर्थ काय होता की त्यावेळेस आपण इतके समृद्ध होतो की आपल्या मसाल्यांसाठी, आपल्या सोन्यासाठी, आपल्याकडच्या लोहा म्हणजे आपल्याकडच्या तलवारी होत्या, त्या तलवारीसाठी बाहेरचे लोक वाटतील ती किंमत मोजायची. कारण खनिज संपत्ती सुद्धा सगळ्यात अगोदर आपल्याकडं, आता बघितलं ताम्रलेख कुठं सापडतात? भारतातच सगळ्यात अगोदर सापडतात. जुने ताम्रलेख, शिलालेखानंतर ताम्रलेख आले, परत तलवारीसाठी लागणारं लोह आलं. हे सगळं आपण म्हणजे आपले पूर्वज एवढे प्रगत होते की त्यांनी खनिज संपत्ती शोधण्यापर्यंत प्रगती केली होती. सोन्याच्या खाणी, तांब्याच्या खाणी यांचे वापर, ह्या सगळ्या गोष्टी भारतात कुठून भरलेल्या होत्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी व्हायच्या. आणि त्या काळात जर बघितलं, त्या काळात तर अमेरिका अस्तित्वात नव्हते. अमेरिकेत अक्षरशः कपडे नसलेले लोक फिरायचे. म्हणजे ज्या काळात आपण एवढे समृद्ध होते ना, त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलीही वस्तीच नव्हती. तो रिकामा पडलेला आदिवासी लोकांचा प्रदेश होता. म्हणजे इतका आपला प्रसिद्ध इतिहास आहे. आणि ह्या इतिहासामध्ये आपलं जे स्थान आहे, मेजर स्थान, जसं की आता आपण काय म्हणतो सिंधू संस्कृती, सिंधू संस्कृतीचा जिथं शेवटचं स्थान आहे गुजरातमध्ये, तिथून लगेच सह्याद्री चालू होतं. आणि आपले आता आपण ज्यावेळेस रेफरन्स द्यायच्या गोष्टी करतो त्यावेळेस रेफरन्समध्ये ब्रह्मगिरी पर्वत असेल, अंजनेरी पर्वत असेल, रामायणामधले संदर्भ असतील पंचवटीचे, हे आपण त्यावेळेस ह्याला दंडकारण्य म्हणलं जायचं ना. दंडकारण्याचा उल्लेख किती आहे? श्रीकृष्ण आपले जाव आहेत, रुक्मिणी माता विदर्भाची आपल्या, रुक्मिणी कुमार, बरोबर. मग त्या काळात सुद्धा महाराष्ट्र होतच ना. हा, मग त्या काळात सुद्धा दळणवळण होतच ना. म्हणजे जर आपलं इतिहासात जायला गेलं तर आपल्या इतिहासात संपूर्ण संदर्भ आहेत की मराठा नावाचा जो हा प्रदेश आहे तो पूर्वीपासून अस्तित्वात आहे. आणि ह्या अस्तित्वात असणाऱ्या प्रदेशाचं जे काही आपल्याला आपण जोडू शकतो, हे भौगोलिक प्रदेश कशा प्रकारचा आहे, तर तो प्रदेश आपला एकीकडे सह्याद्री आहे, एकीकडे मध्ये वाहणाऱ्या गोदावरी सारख्या नद्या आहेत. कारण दक्षिण गंगा ज्या नदीला आपण म्हणतो, गोदावरी नदीचा उगम म्हणजे किती मोठी नदी, गोदावरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलं तर आजही त्या नदीच्या काठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक प्रदेश आहेत. आज सुद्धा आंध्र प्रदेशने त्यांची राजधानी गोदावरी नदीच्या काठी वसवली. म्हणजे गोदावरीचं किती विशेष महत्व असेल. म्हणजे सातवाहनाची राजधानी पैठण गोदावरी नदीच्याच काठी होती.
कळलं की ह्या नदीचं महत्व किती आहे गोदावरीचं, की ज्यांनी 400 वर्ष राज्य केलं त्यांची राजधानी गोदावरी नदीच्या काठी होती. हे महत्व आहे. आता हे ऐतिहासिक सगळ्या गोष्टी बघता बघता समजा आपण सह्याद्रीबद्दल एवढं सगळं आपल्याला महत्व आहे, सह्याद्रीचं तितकं जास्त फायदा म्हणता येईल छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याची सुरुवात करताना झाला, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये सह्याद्रीचं, जसं आता तुम्ही म्हटलं मागाशी की सह्याद्रीमुळं आपल्या भागाला किती फायदा होतो, किती सगळ्या गोष्टी म्हणजे पर्जन्य असेल, पाऊस असेल, मान्सूनच कोणामुळे भेटतोय, सह्याद्रीमुळे भेटतोय. तर हिंदवी स्वराज्य हे पण मला असं वाटतं सह्याद्रीमुळेच भेटला असावं. अर्थातच. म्हणजे हिंदवी स्वराज्य आणि सह्याद्री यांचं तुम्ही कसं बघताय? माझं वैयक्तिक स्पष्ट असं मत आहे, जर सह्याद्री नसता तर हिंदवी स्वराज्य कधीही उभा राहू शकलं नसतं. कारण आपल्या पाठीराखा, आपल्या पाठीचा कणा जो होता, हिंदवी स्वराज्याचा कणा आहे तो सह्याद्री. ह्या सह्याद्रीच्या या भौगोलिक स्थानामुळं इथं कुठल्याही प्रकारच्या ताकदीचा वापर केला जाऊ शकत नाही. इथं ताकद निष्प्रभ होऊन जाते. इथं फक्त चालतो गनिमी कावा आणि बुद्धी. काय लाखोची फौज घेऊन आलाय आणि तुम्हाला आता मी जसं सांगितलं की पावसाळ्यात एकही लढाई होऊ शकत नाही. काय करणार तुम्ही लाखोची फौज घेऊन आला, साधा जर एक राजगडाला जर वेढा मारायचा म्हणलं 25 किलोमीटरचा वेढा मारावा लागतो, 40 किलोमीटरचा एखाद्या किल्ल्याला वेढा मारावा लागते. 1 लाख सैन्य 40 किलोमीटर मध्ये केवढं दिसेल? किती केवढं म्हणजे 1 लाख सैन्य, 1 लाख माणसं तुम्ही 40 किलोमीटर मध्ये गोळा केली, उभी ठेवली तर एकच रांग होईल ना त्यांची. काय अर्थ आहे मग? म्हणजे सह्याद्रीमुळं आपल्याला जी शक्ती मिळाली त्या शक्तीमधून आपलं स्वराज्य उभं होऊ शकलं. आणि ह्या शक्तीमुळं, म्हणून तर असं म्हणतात ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या काळ्या कातळावर हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष फुलवला. म्हणजे ज्या दगडावर काही उगवत नाही तसा काळा कभिन्न पाषाण, त्या पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष फुलवून दाखवला. ते महाराजांचं महत्व आहे. आणि ते सह्याद्रीचं त्याच्यामधलं महत्त्वाचं स्थान आहे की सह्याद्री आपल्यासोबत आहे. हा 12 मावळ प्रांत, हा सह्याद्रीचा जो भूभाग आहे, ह्या भूभागामुळं आपल्याला ह्या सगळ्या आक्रमणांपासून वाचता आलं. अन्यथा यांनी जे आत्तापर्यंत म्हणजे भारतावर आक्रमण केली, भारतातल्या भरपूर सारे राज्य काबीज केलं, ते फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या संख्याबळाच्या म्हणजे जे काही सैन्यबळ होतं त्या संख्येमुळं काबीज करू शकले ना. लाखोंचा औरंगजेबाकडे 3-3.5 लाखाचं सैन्य होतं. तो ज्यावेळेस दक्षिण उतरला, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस औरंगजेब दक्षिणेत उतरला, 1 लाखाचं सैन्य होतं त्याच्याकडे. फक्त पायदळ, घोडदळ वेगळं, हत्तीदळ वेगळं, बाकीचे तर वेगळंच. 1 लाख सैनिक घेऊन उतरला होता. तरी सुद्धा 1 लाख सैनिक घेऊन आलेला औरंगजेब 25 वर्ष मराठे 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 म्हणत राहिला आणि ह्याच मराठी मातीत त्याला जीव सोडावा लागला, पण हिंदवी स्वराज्य त्याला नष्ट नाही करता आलं. हे केवळ शक्य झालं ते ह्या आपल्या सह्याद्रीमुळं. तर हा सह्याद्री नसता तर एवढ्या संख्याबळापुढं आपण कधीच नष्ट झालो असतो. पण हा सह्याद्री आपल्या पाठीशी होता. प्रत्येक दुबळ्या मनाला, प्रत्येक हार मानणाऱ्या मनाला ज्यावेळेस वाटायचं की आता आपण संपलोय, म्हणजे हार मानायची ज्यावेळेस वेळ यायची त्यावेळेस सह्याद्री म्हणायचं, अरे मी कशाला आहे, ये माझ्यामध्ये सामावून जा, माझ्यामध्ये बस, माझ्यामध्ये लपून राहा. आणि ज्यावेळेस मराठी ज्यावेळेस जायचे, किल्ल्यांवर जायचे, त्यावेळेस ह्या संख्येचा काहीच फायदा नाही व्हायचा. काय करणार, किती रसद पुरवणार, 3-3 वर्ष 4-4 वर्ष वेढा देऊन सुद्धा गड जिंकता यायचा नाही. शेवटी हातात विचार करा, 4 वर्ष म्हणजे 4 वर्ष तुम्ही एका ठिकाणी बसून आहे, तुम्हाला काहीच काम नाही. आणि मराठी अचानक झोपेत येतात, हल्ले करतात, तुमचे शस्त्रसाठा, तुमचं अन्नधान्य पळून येतात आणि मस्त गडावर जाऊन अजून 2 वर्ष राहतात. आले 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 म्हणणार. पहिल्यांदा वाटलं कशासाठी आले बाबा, नंतर कळालं की अरे यार धान्य न्यायला आले होते. घेतलं धान्य, गेले गडावर, टाकले, बसले, अजून 2 वर्ष बसा खालीच. काय म्हणजे काय मोठा इतिहासातला सगळ्यात मोठा वेढा कोणी लावला होता इतिहासाचा? पहिला सगळ्यात मोठा जो वेढा लावला ना, पुरंदरचा वेढा आणि तह जो आहे पुरंदरचा, मिर्झा राजा जयसिंगांनी ज्यावेळेस तह झाला, त्या तहाचा म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात मोठ्या फौजेनिशी आलेला माणूस जो होता, औरंगजेबाचा खास माणूस, तो म्हणजे मिर्झा राजा जयसिंग. राजपूत माणूस, शब्दाला जागणारा माणूस, त्याच्यामुळं
त्यांना विश्वास होता की हा माणूस काहीतरी बंदोबस्त लावल. आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात जर आपण महत्त्वाचे बघितलं तर आपण जे राज्य निर्माण केले ना, म्हणजे ज्यावेळेस सगळे ताकदवर म्हणजे त्यांच्या हायेस्ट पीकवर होते त्यावेळेस आपण हळूहळू निर्माण झालो. म्हणजे आदिलशाही विजापूरकरांची जी विजापूरचं राज्य इथून बेंगलोरपर्यंत हा सगळा खालचा भाग विजापूरकर, आदिलशाही वेगळी, निजामशाही परत वेगळी, मुघल एकदम मातब्बर. म्हणजे विचार कर, एवढ्या सगळ्या प्रबळ राज्यांमध्ये आपण एक किल्ला घ्यायला सुरुवात केली आणि तिथून आपलं राज्य निर्माण करायला सुरुवात केली. ही लय मोठी घटना आहे, सोपं नाही. म्हणजे शत्रू ज्यावेळेस त्याच्या सगळ्यात बलाढ्य अवस्थेत असतो त्यावेळेस आपण त्याला चुचकारणं, त्याला आव्हान देणं म्हणजे काय हिंमत लागत असते. आणि शून्यातून म्हणजे मागं पुढं काहीच नाही, मागं फक्त सह्याद्री. आपल्याला ही अवस्था आहे. पाठीमागं फक्त एकच गोष्ट होती, सह्याद्री. ह्या सह्याद्रीचा जो अभ्यास असणारा जो हिंदवी म्हणजे मावळे जे होते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत, तीच खरी ताकद होती ना, की ह्यांनी जर पाठलाग केला तर हे इथं ह्यांना कधी आपण सापडणारच नाही, माहीतच होतं आपल्याला ते. आणि एवढा मोठा ज्यावेळेस वेढा लावला मिर्झाराजे जयसिंगांनी, त्यावेळेस तो प्रसंग मला असं वाटतं की भारताच्या इतिहासाला एक खूप मोठा कलाटणी देणारा प्रसंग होता. की आत्ता भल्यांना वाटलं की आता छत्रपती शिवाजी महाराज संपलं. आता हे जे काही हिंदवी स्वराज्य आहे, हे जे काही स्वकीयांचं राज्य आहे, हे काही स्वप्न आहे की आपण हे करू, आपण ते करू, सर्वांना असं वाटलं की आता हे संपलं. कारण त्यावेळेस फक्त मोजके किल्ले राहिले होते. विचार करा, जेवढे आपण किल्ले कमवले त्यातलं जर आपण 1/4 देऊन टाकलं आणि मोजून बोटावर मोजण्या इतके गट ठेवले, आणि शिवाय त्यांनी आपल्याला मनसबदारी स्वीकारायला सुद्धा भाग पाडलं, या अवस्थेपर्यंत गेलेली परिस्थिती. म्हणजे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची मानसिक स्थिती काय असेल की आयुष्यातली सगळ्यात मोठी हार स्वीकारायची, मान्य करायची, आणि तिथं स्वतःच्या मुलाला घेऊन दिल्लीचं निमंत्रण सक्तीनं जायचं. पर्याय नव्हता. महाराजांना बोलवणं धाडलं होतं म्हणजे हुकूम होता, तो विनंती नव्हती ना. तहाच्या अटीत काय होतं की तुम्ही दिल्लीला जाऊन मनसबदारी स्वतः स्वीकारायची. पण महाराजांनी सुद्धा तिथं जे मिर्झाराजे जयसिंगांचा शब्द घेतला की मी काही झालं तरी तुमची रक्षा ही माझी जबाबदारी, ह्या शब्दावर छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला गेले, आग्र्यामध्ये राहिले. आणि विचार करायची गोष्ट आहे, ज्या माणसाच्या समोर उभा राहायला लोक घाबरत होते त्या माणसाच्या भर दरबारात महाराजांनी त्याला पाठ दाखवली आणि तिथून निघून आले. म्हणजे कधी कधी प्रत्येक वेळेस तलवार चालवणं हीच लई मोठी गोष्ट नसते. एखाद्याची ताकद, एखाद्याची शक्ती नाकारणं हे सगळ्यात मोठं धाडस असतं. हा, तू असशील कोण, आहेस ना हिंदुस्थानचा वादशाह म्हणून घेतोस ना, तू तुझ्या ठिकाणी, मी तुला घाबरत नाही. आणि ताडकन तिथून महाराज निघून आले. आणि ज्यावेळेस तो प्रसंग घडला त्यानंतर ज्यावेळेस सुरतेची म्हणजे सुरतेहून आपण सुटले महाराज आणि पहिल्यांदा ज्यावेळेस राजगडावर आले त्यावेळेस तिथून 2-3 वर्ष आपण काहीच नाही, हालचाल नाही गेल्या. 3 वर्ष सर्व हिंदवी स्वराज्य फक्त शांततेत चालत होतं. औरंगजेबालाही वाटले की आता चला, मानता एक मुलगा होता संभाजी महाराज रस्त्यातच वारले, त्यांनी ती बातमी पसरवली होती, त्यामुळं त्यांनीही कधी शोध घ्यायचा प्रयत्न नाही केला. आणि त्यांना हा विश्वास निर्माण झाला की आता शिवाजीचं मनोबल खचलं, म्हणजे आता शिवाजी काही करू शकत नाही, हे त्यांना तसं वाटलं. पण शेवटी महाराज छत्रपती होते, जे माघार घेतील ते छत्रपती कसले. महाराजांनी वाट बघितली, काही वेळ घेतला, आणि त्या वेळेनंतर ज्यावेळेस पुन्हा छत्रपती संभाजी महाराज राजगडावर पोचले, त्यांची दोघांची भेट झाली, आणि तिथून जो महाराजांनी पुन्हा एकदा जी स्वराज्याची सूत्र हातात घेतली, ते स्वराज्य परत 300 पेक्षा जास्त किल्ले घेऊन थांबलं. मग तिकडं परत दिल्ली हादरून गेली डायरेक्ट. अरे म्हणले, हे आपल्याला तर वाटलं संपला, आता काय उठणार नाही, पण ते उठले नाही, पळाले, धावले आणि जिंकले. पण हे जे सगळं शक्य झालं ते आपल्या ह्या भौगोलिक परिस्थितीमुळे शक्य झालं. कारण अशा परिस्थितीमध्ये जिथं संख्येचं काहीच काम होऊ शकलं नाही, त्याचा दडपण आपल्यावर कधी येऊ शकलं नाही, ह्या सह्याद्रीच्या रक्षक भिंतींनी आपल्याला मध्ये जे जिवंत ठेवलं, बराच काळ आपली राखण केली, आपल्या हिंदवी स्वराज्याची राखण केली. त्यामुळं ह्या सह्याद्रीला आपण नतमस्तक झालं पाहिजे. हा प्रत्येक जो काही भाग आहे तो भाग आपल्या
आयुष्याला सुद्धा खूप कलाटणी देणारा भाग आहे. कारण जर विचार केलं तर कधीही आज बघतो आपण की सह्याद्रीतून फिरताना आपल्याला ज्या गोष्टी जाणवतात, जे शांतता जाणवते, जे आपण जर ट्रेक करत असाल तर ट्रेक करताना जी जाणवते की बाबा एवढ्या गर्द अरण्यातून आज जाताना आपल्याला एवढी भीती वाटते, आपले एवढे पाय दुखतात, आपल्याला एवढा त्रास होतो, तर खरंच ह्या गर्द अरण्यातून वाटा काढत छत्रपती शिवाजी महाराज, हंबीरराव मोहिते असतील, प्रतापराव गुजर असतील, संताजी धनाजी असतील, हे सारे मोठे मोठे मातब्बर आपले सरदार होते, ते कसे चालत जात असतील आणि चालत जाऊन एवढी चढाई करून गडावर जाऊन लढून ते जिंकत कसे असतील. ही ज्यावेळेस आपल्या मनात एक गोष्ट आपल्याला जाणवते ना, त्यावेळेस ही गोष्ट जाणवते की आपण त्यांचे वंशज आहोत, तर आपल्यामध्ये ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत, या गोष्टीची जाणीव असलीच पाहिजे, आपल्या अंगामध्ये ती शक्तीही असलीच पाहिजे की आपण ह्या असे सह्याद्री सरसर सरू शकलो पाहिजे. आज आपल्याला इथून एवढं चालायचं म्हणलं तर दम लागतो, पण सह्याद्री चढायला दम नाही लागत रे, दम लागतो. तो दम असला पाहिजे आपल्यात. आणि आपण ते दमदार माणसं जर झालो, आपल्याला जर त्या गोष्टी पुन्हा एकदा जाणवल्या की आपण कोण आहोत, तो प्रसंग होणं गरजेचं आहे प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यात, की आपण कोण आहोत, आपण कोणाचे वंशज आहोत, किंवा आज आपण मराठी आहोत, मराठी म्हणजे मराठी भाषिक आहोत किंवा हिंदू आहोत, ह्या खऱ्या गोष्टी आहेत. जातीय धर्मावर आपल्याला जायचं नाही, पण ज्या वेळेस ही आक्रमणकारी बळजबरीने प्रत्येकाला त्यांचा धार्मिक म्हणजे बदल करायचे, हिंदूंना मुस्लिम करायचे, त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार करायचे, त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी जे प्रेरणा भेटली, ते आपण एकजूट झालो, जे लढलो, ते ह्याच मातेतून लढलो ना. असं कुठलं राज्य आहे संपूर्ण भारतामध्ये की ज्यांनी एवढ्या मोठ्या लोकांना विरोध केला आणि तिथून ते उभा राहिले? नाही, कुठंच नाही. ते फक्त इथंच आहे आणि ते ह्या सह्याद्रीच्या मातीत आहे. म्हणून ही सह्याद्रीची माती आपल्यासाठी सगळ्यात जास्त पवित्र आहे आणि ह्या पवित्र स्थळाला आपण त्याचं पवित्र राखूनच इथं वावरलं पाहिजे. इथं आपण प्रत्येक ठिकाणी चालताना एका आदराने चाललं पाहिजे की नाही. तुम्हाला ती स्टोरी माहीत असेल की एक देश आहे, त्या देशात आजही रायगडाची माहिती घेऊन येतात आणि हेलिकॉप्टरने त्या देशात फिरवते. हां, तो देश म्हणजे व्हिएतनाम. व्हिएतनामची स्टोरी अशी आहे की आता म्हणजे मॉडर्न काळामध्ये सगळ्यात अमेरिका एवढं सगळ्या जगाला म्हणतं की आमच्याकडे ही ताकद आहे, ती ताकद आहे, पण अमेरिकेसारख्या एवढ्या मोठ्या देशाला जेरीस आणला अक्षरशः व्हिएतनामच्या लोकांनी आणि व्हिएतनाम युद्ध सोडून माघार घ्यावी लागली. जे व्हिएतनाम सारख्या एवढ्याशा देशाने अमेरिकेसारख्या मोठ्या शक्तीला हरवलं आणि ते हरवल्याचं ते प्रेरणास्थान जे त्यांनी घेतलं ते आपल्या स्वराज्यातून, हिंदवी स्वराज्यातून, गनिमी काव्यातून. म्हणून ते ज्यावेळेस आले, व्हिएतनामची प्राईम मिनिस्टर आली, त्यावेळेस ती पहिल्यांदा रायगडावर गेली आणि रायगडावरची माती घेऊन तिनं सांगितलं सगळ्यांना की आमच्यासाठी जी प्रेरणा होती ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा फक्त भारतापुरती मर्यादित नाही, भारताच्या बाहेर सुद्धा एवढे लोक त्याला मानतात. कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ती युक्ती वापरून कसं आपण राज्य निर्माण करू शकतो हे महाराजांनी सांगितलं नाही, दाखवून दिलं. कारण कृती करणं हे महत्त्वाचं आहे. माहिती सगळ्यांनाच असतात गोष्टी आणि त्याच्यामुळं ती व्हिएतनाममध्ये महाराजांना खूप मानतात. अजून एक देश आहे, त्या देशातून तलवारींची देवाणघेवाण व्हायची, त्यामुळे ते अजूनही म्हणतात की आपले जुने संबंध आहेत. म्हणजे भारत त्या देशाला आता ज्यावेळेस ते रिलेशन ठेवतात ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण त्यांना किंवा त्यांनी आपल्याला हे तलवारींची आणि ह्या शस्त्रास्त्रांची ट्रेडिंग केली ती, अशा किती गोष्टी. आणि आता हे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपल्या एकदम कसं वाटतं, एकदम असं आत्मीयतेची भावना निर्माण होती, एकदम एक्साइटमेंट निर्माण होती आणि खरंच लय भारी वाटतं की आपण त्या इतिहासात जगतो. आता पुणे शहर आहे, जो शनिवारवाडा आहे, ज्यावेळेस पर्वतीला जातो म्हटलं अरे हे असे जात असतील, यांच्या निघत असतील सगळ्या रथ किंवा घोडे आहेत, सैनिक आहे. ज्यावेळेस समजा पेशवे आहेत, समजा पेशवे इकडे पर्वतीला दर्शनाला येत असतील, पर्वतीन परत तिकडे वाड्यात निघून जात असतील, म्हणजे किती भारी असतील. मला एक विचारायचं, सगळ्यात जास्त तुमचा आवडीचा किल्ला कोणता आहे? आता सगळी सह्याद्रीवर प्रेम असल्यानंतर असा प्रश्न मला वाटत नाही किती योग्य, पण तरी पण एखादा असा किल्ला आहे जो तुमच्या लईच मनाच्या जवळ आहे की या किल्ल्याबद्दल मला लई. माझा सगळ्यात आवडीचा किल्ला जर असेल तर तो आहे राजगड. राजगडावर इतकं म्हणजे राजगडाच्या मी
बद्दल काय बोलू म्हणजे तर मला तर मी भावनिक होईल इतका प्रेम आहे त्या राजगडावर. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त सहवास लाभलेला किल्ला जर आहे तर तो राजगड आहे. आणि आयुष्याची सुरुवात म्हणजे कुणीही स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचं व्यवसाय स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना आयुष्यात एक राजगड पाहिजे असतो खंबीरपणे, की जिथून आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतील. तर राजगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं. त्यामुळं राजगडाचं जे महत्त्व आहे ते विशेष महत्त्व आहे. तुम्ही बघा राजगडावर जर कधी बाल्य किल्ल्यावर गेलात ना, जसं आपण आता बघतो ना की अरे आम्ही एवढं छोट्याशा घरात राहत होतो, आज इतके मोठे झालो. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जर जुनी खोली बघितली तर 10x10ची खोली. त्या 10x10च्या खोलीत छत्रपती शिवाजी महाराज राहायचे. आणि ज्यावेळेस त्यांचं राज्य निर्माण झालं त्यावेळेस आपण रायगडावरचा ज्यावेळेस वाडा बघतो त्यावेळेस लक्षात येतं की आज जसं आपण सांगतो की एवढ्याशा प्रदेशातून एवढं मोठं विस्तृत राजवाडा निर्माण केला ते छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. आणि त्याच्यामुळं राजगडावरून ज्या गोष्टी चालल्या, राजगडावरून जे लढाया लढल्या, ज्या युद्ध डावपेच रचले गेले, त्याच्यामुळं राजगडाचं महत्त्व खूप विशेष आहे. राजगड जर नसता हिंदवी स्वराज्य तर कदाचित महाराजांना बऱ्याचदा कैद होऊ शकली असते. कारण राजगडचा जर बघितला, राजगड त्रिशंकू त्रिकोणी आकाराचा आहे, 2 हात असा पसरून उभारलेला आहे. आज जरी आपण राजगडला गेलो ना तर अक्षरशः त्याच्या संजीवनी आणि सोयळ्या माचीला ढग आडतात. म्हणजे अक्षरशः आभाळाला आडवतो राजगड. आणि त्याच्यावर बालेकिल्ला, आणि बालेकिल्ला आभाळाच्या पेक्षा कमीत कमी 25 ते 30 फूट उंच आहे. म्हणजे विचार करा, मला वैयक्तिक असं वाटतं की उंचीवरून ज्यावेळेस आपण जग बघतो ना त्यावेळेस माणसाचे विचार आपोआप बदलतात. आणि राजे ज्यावेळेस राजगडावर बसून स्वतःचा प्रदेश बघत असतील त्यावेळेस महाराजांना काय वाटत असेल की यार हा माझा प्रदेश आहे, हे आपल्याला मिळवायचं. जिथून जेवढं आपण उंच जाऊ तेवढं आपलं क्षितिज मोठं होतं. फक्त क्षितिजच मोठं होत नाही, तेवढे आपले विचारसुद्धा मोठे होतात. म्हणून राजगडाची उंची आपल्याला आपल्या मनाला ज्यावेळेस आपण त्या उंचीहून पाहतो ना त्यावेळेस आपल्याला आपलं स्वराज्य किती मोठं करायचं आहे हे आपोआप दिसतं. राजगडावरून सर्व किल्ले म्हणजे जवळपास स्वराज्याचे सर्व मूल 5-6 किल्ले जे आहेत ते सगळे दिसतात. प्रतापगड दिसतो, तोरणा, सिंहगड, रायगड सुद्धा दिसतो. राजगडावरून रायगड सुद्धा दिसतो. म्हणजे इतका उंच असलेला तो राजगड, त्या ठिकाणाहून महाराजांनी जे राज्यकारभार केला, जे काय निर्माण केलं, त्याच्यामुळं माझा सगळ्यात आवडता किल्ला जर आहे तर तो राजगड आहे. तिथल्या प्रत्येक सदरीवर, प्रत्येक जे काही कोठार आहेत, वर बालेकिल्ला आहे. आता त्या राजगडात ज्यावेळेस तुम्ही बालेकिल्ल्याला येता रस्ता बघता त्यावेळेस संपूर्ण महादेवाच्या पिंडीसारखा एक शंख असा उभा दगड आहे. त्या दगडावरून वाट असून त्याच्यावर बाजारपेठ आहे. म्हणजे विचार करा की त्याच्यावर बाजारपेठ कशी वसवली असेल. छोटी जरी असली तरी त्याच्यावर बाजारपेठ. मग तिथं जात कसे असतील. म्हणजे ज्या आत्ताच्या काळात आपल्याला जायला एवढं कठीण वाटतं. म्हणजे हेच तर गोष्ट आहे की सगळ्यात अवघड वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण त्या काळात सहज करायचो. ते आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग होता. ह्याच्यामुळे आपण मजबूत होतो. तिथं आपल्याला आज आपण तिथं लोखंडाची सळ्या वगैरे लावून केलेल्या, त्या काळात तर ते नव्हतं ना. त्या काळात तर भोई जायची घेऊन. कसे जात असतील भोई घेऊन, राणींना किंवा राजांना घेऊन वर कशी भोई जात असते. ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस लक्षात येतं की नाही, आपण खूप मजबूत माणसं आहोत आणि आपण आपलं मजबूती आत्ता आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. आणि ती जर आपल्याला पुन्हा जागृत करायची असेल तर आपल्याला एकदा सह्याद्रीमधून फिरलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की ह्या वाटांमधून, ह्या डोंगरांमधून काय काय आपण शिकू शकतो. सह्याद्री शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराज म्हणलं की शिवाजी महाराजांचे मावळे. शिवाजी महाराजांचे एवढे सगळे जिवलग मावळे होते. त्या मावळ्यांमधले असे कोणते मावळे आहेत, त्यांची लढाई आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला एकदमच भारी वाटतं त्यांच्याबद्दल ऐकायला, त्यांच्याबद्दल बोलायला. आता सगळेच मावळे असे होते की त्यांचं जे काम होतं ते अक्षरशः समजा की स्वराज्याचे 4 चाक होते, 4ही चाकावर मावळे चालत होते. कोणत्याही मावळ्याशिवाय होणं शक्यच नव्हतं. पण त्या सगळ्या मावळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यात जास्त आवडीचे एखादे मावळे आहेत आणि त्यांची एखादी लढाई, त्यांचा एखादा जो किस्सा आहे ते कोणता आहे? माझा सगळ्यात आवडता किस्सा म्हणलं तर आता तानाजी मालुसरेंचा आहे, नरवीर तानाजी मालुसरेंचाच. कारण ज्यावेळेस कर्तव्य प्रथम ही जी भावना आहे ना, ही भावना अक्षरशः मनाला हात घालते. ही आधी लगीन
कोंढाण्याचं, नंतर रायबाचं. म्हणजे निष्ठा असते, प्रत्येकाची निष्ठा असते, पण त्या निष्ठेमध्ये ज्यावेळेस असे प्रसंग येतात की निष्ठा की स्वार्थ, की म्हणजे त्यावेळेस पहिल्यांदा असं जाणवलं की महाराजांवर किती निष्ठा असेल, की घरचं कार्यसुद्धा त्यांनी मागं टाकलं आणि दिलेल्या शब्दाखातीर ते पहिल्यांदा सिंहगडावर लढाई करायच्या विचारानं गेले. म्हणजे ही असते की आज आपल्याला जर एखाद्या माणसाला सांगितलं की बाबा तू हे काम कर, आपण आता बिझनेस कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये राहतो, तर आत्ताच्या काळात हीच गोष्ट कमी आहे की निष्ठा नाही. आपण काम कशासाठी करतो? पैशासाठी काम करतो, बरोबर. निष्ठेसाठी किंवा आपली कंपनी म्हणून किंवा आपलं काम म्हणून आपण काम नाही करत. ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस कुठलीही कंपनी, कुठलाही व्यवसाय कुठल्या उंचीला जाईल याची कल्पना केलेली. आपण कल्पना करा की किती उंचीवर जाईल, की ह्याच्यातून आपण कुठलंही काम करतोय. आता व्यवसाय आपला, आणि आपल्या व्यवसायात 10 लोकांची टीम आहे. 10 लोकांच्या टीममध्ये 5 लोक असे आहेत जे निष्ठावान आहेत, जे म्हणतायत की हे काम ही माझी जबाबदारी. ही जबाबदारी घेण्याची ज्यावेळेस इच्छा आजकालच्या तरुणांमध्ये होईल त्यावेळेस कुठलीही कंपनी त्यांनाही चांगलं पेमेंट देईल, कारण त्यांच्यामुळे कंपनीला फायदा होतोय, आणि कुठलीही कंपनी त्या लेवलला जाईल ज्या लेवलला ती जायला पाहिजे. तर म्हणून असं वाटतं मला की सिंहगडाची जी लढाई होती, सिंहगडाची लढाई जी आहे ती एक प्रकारचं उदाहरण आहे आपल्यासाठी. आणि नरवीर तानाजी मालुसरे आहेत ते आपल्यासाठी एक आदर्श आहेत की आपलं कर्तव्य ज्यावेळेस पाळायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला फक्त कर्तव्य दिसलं पाहिजे. आणि माहिती आहे आपल्याला की इथं आपला प्राण जाऊ शकतो, तरीही महत्त्वाचं काय आहे की इथं गेल्यानंतर आपण परतू की नाही हे प्रत्येक म्हणजे त्यांच्या समोर आहे की किती कठीण आहे, किती म्हणजे अवघड आहे आणि किती अशक्य आहे. तरीसुद्धा अशक्य ते शक्य करून दाखवायचा शब्द देण्याची हिंमत फक्त मावळा, मर्द मराठी मावळा करू शकतो. हे आपल्याला त्यांच्याकडून शिकतं. नाहीतर कोणी बघून म्हणतं अरे ह्या डोंगरावर चढणार कसं, त्या वाटेनं चढणार कसं, आणि चढायचं नाही, नुसतं चढायचं आणि लढायचे. आणि असंही नाही की तो तयार नाही, तोही तयार आहे. अशा अवस्थेत फक्त मुठभर मावळे वर घेऊन जायचं, लढायचं, तो किल्ला जिंकायचा आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढून तिथली आपल्याला पहिल्यांदा तोफेचा आवाज करायचा. ह्या सगळ्या गोष्टी किती रोमहर्षक आहेत. पण मला काय वाटतं की आत्तापर्यंत सगळ्या लढाई झाल्यात, ज्यावेळेस सेनापती किंवा राजा पडतो त्यावेळेस 100% म्हणलं जातं की सगळी बाजी पलटून जाते. बरोबर, सैनिक पळायला लागतं, खालचे सेनापती पण पळायला लागतात. पण आता ह्याचे लीडर होते तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंचा प्राण तिथं गेला तरी पण ती लढाई जिंकली. म्हणजे मला असं वाटतं इतिहासामध्ये फार कमी लढाई अशा असतील की ज्यावेळेस त्यांचा लीडर पडलाय, लीडर पडल्यानंतर ती लढाई तरी पण जिंकली गेली. कारण मामा शेलार होते म्हणजे एवढा 60 वर्षाचा यंग, काय म्हणतात, तरुण मावळा, ज्या माणसाचं रक्त म्हणजे त्वेषाने एवढे पेटले की त्याने उदयवानला गारच केला, एका थपक्यात गार केला. आणि एक हात तुटून तानाजी मालुसरे फक्त पडले नव्हते. तानाजी मालुसरे एखाद्या बाणामध्ये पडले, जागेवर पडले असते तर कदाचित सैन्याचे मनोबल खच्चीकरण झालं असतं. पण विचार करा, एक हात तुटला, त्या तुटलेल्या हाताला त्याने शेला बांधला, आणि त्या तुटलेल्या हाताने तानाजी मालुसरे लढताना ज्यावेळेस मावळ्यांनी पाहिलं असेल त्यावेळेस मावळे पळतील का लढतील, काय करतील? आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यावेळेस वर चढले त्यावेळेस परतीचे दोर तोडलेच होते. म्हणजे लढा जिंका नाही तर मरा, दोनच ऑप्शन. तुम्ही वर आलात ना, तुम्ही आता मरणार तर आहेत, मग मरायचं आहे का जगायचंय, लढावं लागेल. त्याच्यामुळेच हे उदाहरण आहे की परतीचे दोर तोडल्याशिवाय सिंहगड जिंकता येत नाही. आणि हेच असतं आयुष्यात की ज्यावेळेस आपण आपल्या परतीच्या वाटा नष्ट करतो त्यावेळेस आपल्याकडं जिंकणे हाच पर्याय राहतो, आणि त्यावेळेस माणूस संपूर्ण ताकदीशी लढतो. आणि ज्यावेळेस ती ताकद एकटवून आपण प्रत्येकजण लढतो त्यावेळेस आपोआप आपल्या पराक्रमाच्या नवीन उंची, नव्या सीमा निर्माण होतात. आणि त्या सीमा मावळ्यांनी त्या सिंहगडावर दाखवल्या, आणि म्हणून कोंढाण्याचा सिंहगड झाला. आणि त्यामुळं सिंहगड हा माझ्यासाठी सगळ्यात एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे की अशक्य करून दाखवायचं असेल तर माणसाने सिंहगडाकडे बघायला पाहिजे.
कारण सोपं नाही. आज आपण तिथून खाली वाकून बघितलं तर आपली टोपी खाली पडली तर आपल्याला वाटतं की यार पडलं तर हाड सापडायचं नाही. त्याच्यातून चढायचं म्हणजे चेष्टा आहे का? ते बी रात्री चढायचं आणि नुसतं चढायचं नाही, तेवढी चढाई करायची, वर जायचं आणि मग लढाई करायची. ह्या भावना हे साहस कुठून येणार? त्यासाठी लागते निष्ठा. आणि ही निष्ठा आपल्याला प्रत्येक माणसाला, भारतातल्या प्रत्येक माणसाला आपल्या धर्माविषयी, आपल्या राज्याविषयी, आपल्या प्रेरणास्थानांविषयी, प्रार्थनास्थानांविषयी असली पाहिजे. जोपर्यंत ही निष्ठा, हे प्रेम राहणार नाही तोपर्यंत आपण कुठे जाईल तिथं कचराच करू. आपल्याला कसं झालंय, आपल्याला ह्या गोष्टींच्या जाणीवा कमी झाल्यात. आपण प्रत्येक गोष्टीकडे, एक टेकडीकडे, एक डोंगराकडे आपण एक प्रेक्षणीय स्थळ म्हणूनच बघतोय. पण त्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्यावेळेस जाणवेल की नाही, हे फक्त प्रेक्षणीय स्थळ नाही, इथं आपला इतिहास आहे, आपण इथं एका रिस्पेक्टने गेलं पाहिजे, त्यावेळेस बदल घडेल. आणि हा बदल घडवण्याची जिम्मेदारी आपल्यासारख्या निसर्गप्रेमी लोकांची, सह्याद्रीप्रेमी माणसांची आहे की आपण सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे की तुम्ही जाताय तर तुम्ही अशा प्रकारे गेलं पाहिजे. आणि आपण पुढाकार घेतला पाहिजे या गोष्टीसाठी. पुढाकाराची गरज, सुरुवात जी आहे ती आपल्यापासून, नाहीतर मग कुणीच करणार नाही. नाहीतर मग दरवेळेस सारखं होतं की ती बनच पडली की शिवाजी जन्मावं पण शेजारच्या घरात. मग काय अर्थ आहे त्याला? म्हणजे काय आहे की थोडक्यात ह्याचं जर आजच्या काळात जर म्हणजे उत्तर द्यायचं झालं, शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात, ह्याचं म्हणण्याचं कारण काय की त्याचा फायदा व्हावा, पण त्यासाठी त्याग जो करायचा आहे तो त्याग दुसऱ्याने करावा. बरोबर. म्हणजे महाराज जन्मले, विचार करायची गोष्ट आहे. आज आपण जर रात्री अपरात्री कुठं बाहेर गेलो, आपले घरचे आपल्याला किती फोन करतात का नाही, अरे अंधार झालाय, कधी येशील घरी. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वतः लढायला जात असतील त्यावेळेस त्यांच्या आईला, म्हणजे राजमाता जिजाऊंना, त्यांच्या बायकांना, राजमातांना काय वाटत असेल? लढाई काय असं नाही की प्रत्येक लढाई अशी होती की तिथं त्यांच्या जीवाशी घातपात होण्याची शक्यता होती. अशा जीवावर बेतणाऱ्या लढाया महाराजांना जात असताना ज्यावेळेस त्यांच्या घरच्यांची अवस्था काय असेल, कधी याची कल्पना केली आहे का? त्यांच्या मनात किती धाकधूक होत असेल. आणि ही धाकधूक जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही की बाबा आपल्या मुलांना जर पराक्रम करायचे असेल तर त्या मुलाला पराक्रम करण्याची मुभाही दिली पाहिजे ना. बरोबर. म्हणजे आपण काय करतो, आपला मुलगा सेफ राहावा आणि त्याने पराक्रम करावे. सेफ राहून कधी पराक्रम होऊ शकतात का? मग अर्थातच नाही होणार. मग ह्याच गोष्टीमुळं तर आपलं प्रत्येक जणांना काय वाटतं, शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात. का तर त्याच्यासाठी लागणारा त्याग, त्यासाठी सहन करायचं त्रास हा आपण नाही करू शकत असं प्रत्येकाला वाटतं. पण जोपर्यंत आपण तो त्याग करणार नाही, जोपर्यंत आपल्या पिढ्यांना त्या गोष्टी घडवणार नाही, जोपर्यंत आपले लेकरं रेंगत अशा डोंगरांवर चढणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये ती हिंमत कशी काय निर्माण होईल. आणि लास्ट टाइम ज्यावेळेस आपण बोललो त्यावेळेस जसं आपण म्हणलो होतो की शिवाजी महाराजांचा निरोप जायला पत्राने जात होता तो, आणि परत निरोप तो सोडा. एवढे मोठ्या लढाया झाल्यानंतर अक्षरशः काही तुम्ही जसे उदाहरणं सांगितले की वर्ष 2-2 वर्षानंतर आईची भेट व्हायची. मग काय असेल ते त्याग, आणि आई निसर्ग शिवाजी महाराजांचा त्याग, त्यांच्या घरच्यांचाही त्याग ना. हो, तेच तर आहे महाराजांचा. आपण ज्यावेळेस त्यागाची भाषा विचार करतो ना, आत्ताच तेच म्हणलं ना की आज आपण 1 तास घरी उशिरा गेलं तर आईवडिलांना एकुलत्या एक मुलाची काळजी वाटते. आणि तो तर ऑफिसला गेलेला असतो रे, लढायला बी गेलेला ऑफिसला गेलेला असतो तो, फार तर ट्रॅफिक मध्ये अडकला असेल, काहीतरी झालं असेल. पण ज्यांचा मुलगा, जसे महाराजच म्हणून नाही, मावळे असतील, सेनापती असतील, ज्यावेळेस ते जात असतील त्यावेळेस त्यांच्या घरच्यांना किती हुरहुर लागत असेल, किंवा त्यांच्या घरच्यांनी किती त्याग केला असेल की आता उद्या ज्यावेळेस एखादा त्यांचा एक मावळा धारातीर्थी पडला, त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या कुटुंबाला त्यांची जबाबदारी घेण्याची किती त्रास असेल त्या गोष्टीचा. पण तरीही ते पाठवत होते ना. का पाठवत होते? कारण तेवढी निष्ठा होती आणि ती काळाची गरज होती. सगळ्यात महत्त्वाचं काय की एक परिस्थिती माणसाला घडवते, तशाच त्याच परिस्थितीमुळे विचार करायची गोष्ट आहे 150-200 वर्षांपासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळापासून, ज्यावेळेस हे मुघल असतील, सुलतानी सत्ता असतील, लोधी असतील, ह्या सर्वांनी ज्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजून टाकला होता, धर्म नष्ट केला होता, धर्म बाटवला होता, स्त्रियांच्या अपहरण असतील, त्यांच्यावर केलेले अत्याचार असतील, त्यांना जिवंत जाळणे असतील, क्रूर कृत्य केले होते. म्हणजे प्रत्येकाच्या मनात जी भीती झाली होती निर्माण,
त्या भीतीमधून एक आशेचा किरण जो उगवला तो छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्यामुळं माणसांना माहीत होतं की आपलं मरण नक्की आहे, पण आता आपल्याला लढत मारायची. ती परिस्थिती, ती जी भावना महाराजांनी निर्माण केली की तुम्ही असं जरी राहिलात तुमच्यावर अत्याचार होणार आहे, तर तुम्ही एक व्हा आणि तुम्ही लढा. लढताना मरलं तर तुम्ही शूर होऊन माराल, पण असं शस्त्र टाकून एकाच्या पुढं दुबळं हार पत्करून मरू नका. आणि ही भावना निर्माण झाल्यामुळं आपण एवढं लढू शकलो, कारण स्वाभिमान जागा केला ना. आणि त्यामुळं आयुष्यात स्वाभिमान जागा होणं खूप गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा स्वाभिमान जागा होतो तेव्हा तेव्हा माणूस अशक्य त्या गोष्टीच्या विरुद्ध उभा राहतो आणि ती लढाई जिंकून दाखवतो. त्यामुळं आपला स्वाभिमान जागा करणं ही पहिली स्टेप आहे कुठलीही गोष्ट करण्या अगोदरची. म्हणजे आज जसं तुम्ही मागाशी म्हणले की आज आपण किती उदाहरणं घेतले पाहिजे, म्हणजे लीडरनी पण घेतले पाहिजे, त्यांच्या टीममधल्या लोकांनी पण ते उदाहरणं घेतले पाहिजे की हे सगळं घडू का शकलं की प्रत्येक माणसाची ना एक नेक्स्ट लेवलचं ना निष्ठा होती त्या माणसांवरती. म्हणजे शिवाजी महाराजांचा एक किती मोठा विश्वास असेल ना. तर बहुतांश लढाया असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या विना त्यांनी जाऊन लढून आणल्यात आणि मागं लागून मला द्या संधी, मला द्या संधी. अक्षरशः म्हणजे मला ते जसं आपण मूवी बघितला होता हंबीरराव मोहितेंचा, हंबीरराव मोहिते जसे म्हणतात ना दरबारात की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही जाऊन तिथं तुम्ही लढाई करणार, हे करणार, आणि ऐन आपल्या जो राज्याभिषेकाच्या जोरावर ही रिस्क नाही घेऊ शकत आपण. तर हंबीरराव मोहितेंचं काय कसं वाक्य होतं की जबाबदारी माझी, म्हणजे ती जी जबाबदारी घेत आहेत पुढं येऊ त्यांना म्हणत नाही की तू जा. त्यांनी काय विड्या ठेवला नाही की या विड्या उचला, या विड्या ठेवला, इथे येऊन म्हणतायत महाराजांना की मला त्या जबाबदारी. अशा प्रकारचे जर माणसं आहेत तर का नाही होणार. तर मग ते इन्स्पिरेशन ज्या माणसाला असेल, उगाच व्हिएतनाम सारखा देश क्रेडिट छत्रपती शिवाजी महाराजांना देत नाही ना. तर दुसरे देश स्वतंत्र झालेत तर आपलं आयुष्य आपण स्वतंत्र का करू शकत नाही त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन. नाही, आपल्याला ह्याच्यातून घेण्यासारख्या गोष्टीमध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर निष्ठा हा एक शब्द नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे, एक जबाबदारी आहे. ज्यावेळेस आपण निष्ठावंत होऊ कुठल्याही गोष्टीशी, आपल्या इमानाशी, आपल्या कामाशी, आपल्या आईवडिलांशी, आपल्या देशाशी निष्ठा असणं खूप गरजेचं आहे. निष्ठेशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही. आणि आत्ता काय झाले, निष्ठा डळमळीत झाली, निष्ठा विकली जाते, निष्ठा खरेदी केली जाते, निष्ठा तोडली जाते, निष्ठेचा व्यापार केला जातो थोडक्यात. तर ह्या सिच्युएशनमुळं, या वातावरणामुळं आपली जी प्रगती आहे ती साहजिकच कुठंतरी खुंटणार आहे आणि आपलं अस्तित्व धोक्यात येणार आहे. आज मी गुजरातमध्ये 3 वर्ष राहून आलो आहे. त्यानंतर काही गोष्टी जाणवत आहेत, जे बदल जाणवत आहेत, दिसत आहेत, त्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टीची खूप जाणीव आहे की आपल्या माणसांप्रती जी असणारी एकमेकांप्रतीची भावना आहे, ती भावना आपुलकीपेक्षा ईर्षेची जास्त झाल्यामुळं आज आपल्यामध्ये एकमेकांविषयी, एखादा चांगलं काम करणाऱ्या माणसाविषयी सुद्धा निष्ठा निर्माण होत नाही. एक माणूस आहे, फॉर एक्झाम्पल मी ठरवलं आता की या डोंगरामध्ये चला आता गावाकडे जायला मला झाडं लावायची. झाडं लावणं हे चांगलं काम आहे, आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. पण ज्यावेळेस ते झाडं लावण्याचं श्रेय घ्यायची वेळ येते त्यावेळेस श्रेयवादावरून जे भांडणं होतात त्यामुळं ते झाडाचा विषय बाजूला राहतो आणि श्रेयवादाचा विषय पुढे येतो. आणि ह्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नव्हत्या. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कधीही महाराजांनी कुठल्याही किल्ल्यावर स्वतःचं नाव करून घेतलं नाही, स्वतःचं नाव कुठंच लावलं नाही. म्हणजे कधीही हे मी केलं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत एकदाही केलं नाही. आणि ही गोष्ट जर आपण त्यांच्याकडून घेतली की हा जर मीपणा सोडला तर आपोआप आपण सगळे एकत्र होऊ. आजची सगळी जी काही हालचाल आहे, लढाई आहे, जे मतभेद आहेत ते फक्त ह्याच गोष्टीसाठी आहेत ना, मीपणासाठी आहेत, श्रेयवादासाठी आहेत. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना की हे तुमच्यामुळं झाले, माझ्यामुळं नाही झालं, हे तुमच्यामुळं झाले, ही भावना कुठल्याही एका लीडरमध्ये असली पाहिजे की ऑल क्रेडिट गोज टू यू अँड ऑल टीम. आपल्याला ते सांगता आलं पाहिजे, ते बोलता आलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस बोलू त्यावेळेस हे जे वाद आहेत ते आपोआप संपुष्टात येतील. आणि ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की महाराजांनी कधीच कुठल्या गोष्टी श्रेय नाही घेतलं. महाराजांनी स्वतः लढलेल्या कित्येक अशा गोष्टी आहेत. जरी आता प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी खानाला मारलं, महाराजांनी असं स्वतःचं स्मारक नाही बांधून घेतलं तिथं की मी इथं खानाला मारलं म्हणून माझा एखादा पुतळा इथं बांधा.
आणि त्याचा मी एक स्मारक बांधून ठेवतो. नाही ना केलं. महाराजांनी केलं का तसं? महाराजांनी आणखी कारतलब खानाचा बंदोबस्त केला इथं. ते किस्सा खूप जबरदस्त होता. एक असाच उठला मुघलांचा सरदार, त्याला वाटलं आता मी सोडत नसतो महाराजांना बघतोच काय करायचं ते. महाराजांनी मग लावली व्यवस्थित तिकडून सेटिंग लावली. आजच्या काळात बोलायचं म्हणलं तर आला कारतलब खान हळूहळू उंबरखिंडीत आला. बघतोय तर काय, कुठून दगड येतोय कुठून बाण येतोय काहीच कळण. 2-3 तास हैराण, लक्षातच येईना की कोण कुठून काय मारायला लागले. आणि सैन्य 20-25 हजार सैन्य, काय नाही, सगळे एकदम हातबल झाले. शेवटी रायबागन म्हणून एक त्यांची सेनानी होती, तिने सांगितले की बाबा तू सरळ सरळ शरणागतीसाठी माणूस पाठव आणि महाराज तुला रस्ता देतील शरणागती. त्याने तिथं शरणागती पत्करली उंबरखिंडीत आणि सर्व घोडे सोनं सगळं देऊन फक्त जीव वाचून ते सैन्य वापस गेले. ही आपल्या सह्याद्रीची ताकद आहे. म्हणजे इथं येऊन कोणी आवाज नाही करायचा, म्हणजे आदब से राहायचं एकदम शांतपणे. भाऊ सह्याद्रीत यायचंय राहायचंय तर तुम्हाला इथं या भागाला या मातीला साजेसच राहावं लागेल. इथं तुम्ही माज नाही करू शकत, कारण माज करायला गेला तर तुमची इथं संख्या काहीच नाही करू शकत. मग त्यावेळेस तिथं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तिथं स्वतः होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आता जरी हाच तर फरक होता की त्यांच्याविषयी शत्रूंच्या मनात सुद्धा आदराचं स्थान निर्माण होण्याचं कारण काय की ते ज्यावेळेस एखादा आता तो शरण आला, कारतलब खान शरण आला, तर एखाद्याने त्याचा शिरच्छेद केला असता, शरण आला. असे कित्येक उदाहरण आहेत ना. मुघलांनी ज्या औरंगजेबानं स्वतःच्या बापाला नाही सोडलं तिथं बाकीच्याचं काय. पण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस तो शरण आला त्यावेळेस त्यांनी ते शरणागतीच्या शर्ती मान्य केल्या आणि त्याला सोडून दिलं. म्हणजे राजनिष्ठा, राज्यकारभार क्रूरतेने नाही चालू शकत, सामंजस्याने चालतो. याचं एक उदाहरण महाराजांनी घालून दिलं की आम्ही राज्यकर्ते चांगले आहोत. आम्ही एका रचनेप्रमाणे, एका राजनीतिक गोष्टीप्रमाणे आम्ही आमच्या रयतेला तसंच शत्रूंना सुद्धा वागवतो. आपले प्रिन्सिपल होते, आपले एक तत्व होते. आपण तत्व कधी सोडले नाहीत. आपण ज्यावेळेस चुकून मावळ्यांनी एकदा कोणतीतरी राजेश राणी आणली, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा किस्सा जो आहे तो किस्सा असेल की याच्यातून एक जी महाराजांची छबी संपूर्ण भारतात निर्माण झाली, त्या छबीमुळं महाराजांविषयी आत्मीयता निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं आणि त्या प्रेमामुळंच आजतागायत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना त्या लेवलचा सन्मान आदर देतो. आपण ते वर्णन ऐकलेलं बहुतेक पुस्तकातच होतं शाळेतल्या. जयसिंगाचा ज्यावेळेस तह झालता त्यावेळेस ते भेटीसाठी एकदमच सगळं हे केलं तहाची लोकेशन. त्यावेळेस तिथल्या सगळ्या आया बाया बायका लोक अख्खीच्या अख्खी बिल्डिंग घेऊन त्या माणसाला बघायला तयार होते. आज जसं एक वर्ल्ड कप घेऊन आल्यानंतर कसे माणसं उभं होते, त्यापेक्षा जास्त लोक म्हणे की होतं कोण शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराजांनी ती तह करायला आलीत तरी पण ह्या माणसांनी यांना नाचवलंय अख्ख्या वर्षानुवर्ष. त्या माणसाला बघायसाठी किती लोक आले ते साहजिकच. तो त्या हिंमत, म्हणजे ही हिंमत राजपूतांनी नाही केली. एवढ्या मातब्बर असणाऱ्या राजपूत घराण्यांनी, जयपूरचे राजपूत असतील, कुशवाहा असतील, राजपूतांमध्ये पण भरपूर सारे मोठे राजे होऊन गेले. त्यांच्यामध्ये पण जवळपास 5 ते 6 मोठ्या गाद्या आहेत. तेवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा औरंगजेबाच्या विरोधात उभा राहणारा एकही माणूस नव्हता. पण एक माणूस उठला सह्याद्रीमधला आणि तो माणूस उभा राहतो काय, एक किल्ले करत जिंकतो काय आणि चक्क औरंगजेबाला आव्हान देतो काय. हे काय साधी गोष्ट आहे काय? ही खूप मोठी गोष्ट आहे. आव्हान कोणाला द्यावं विचार करायची गोष्ट आहे. ज्याच्याकडे एवढं मोठं त्याचं राज्य किती होतं पार, तेवढ्या मोठ्या मातब्बर सगळ्या माणसांना झुगारून टाकायचं आणि त्याच्या विरोधात उभं राहायचं. काय हिंमत राहिली असेल महाराजांची. ह्या हिमतीसाठी दाद देणार तर नाही. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, म्हणजे विचार करा, अफजल खान हा त्या काळातला संपूर्ण भारतातला एक असा क्रूर माणूस होता की जो दगा फटका करून आत्तापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावाला सुद्धा मारलं होतं. माहिती ना, संभाजी जे होते, शहाजीराजांचे पुत्र संभाजी, त्यांचाही तसाच प्रकारे त्यांनी तिकडं दक्षिणेमध्ये एका लढाईमध्ये त्यांना मारलं होतं. अफजल खानाने तसं केलं होतं तिकडे.
आणि अफजल खानामुळेच शहाजीराजांना कैद सुद्धा झाली होती. तर त्या अफजल खानाने इकडे येण्याच्या अगोदर स्वतःच्या 100 बायका मारल्या होत्या. 100 बायकांना मारून तो इकडे आला होता. त्या अफजल खानाला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने मारला आणि ती बातमी ज्यावेळेस कळाली, एवढ्या धिप्पाड अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं. जी बातमी अशी वाऱ्यासारखी सगळ्या भारतभर पसरली. सगळेजण उत्सुक झाले ना, असा माणूस आहे कोण, एवढ्या मोठ्या आदिलशाहीच्या सगळ्यात मोठ्या ताकदवर सरदाराला मारतोय असा माणूस. हा माणूस औरंगजेबासारख्या पूर्ण हिंदुस्थानाचा राजा असणाऱ्या माणसाला डायरेक्ट पाठ दाखवून निघून जातोय असा माणूस. विचार करायची गोष्ट आहे ना. काय वाटत असेल लोकांना, अरे खरंच हा म्हणजे आहे कोण, काय म्हणजे काय रसायन आहे की बेफिक्र एकदम, घाबरत नाही. लोक त्याला हिनवण्यासाठी सह्याद्री का चुहा म्हणतात. आणि ज्यावेळेस समोर बघितलं त्यावेळेस तेच लोक म्हणले, अरे वो चुहा नाही, हो सह्याद्री का शेर आहे, शेर. दाखवून दिलं ना महाराजांनी, चुहा आहे का शेर ते. कारण सिंहातच का काळीज लागतं ना भाऊ. तिथून डायरेक्ट त्याच्या भरल्या सरदारातून जो माणूस स्वतःच्या भावांना मारतो, स्वतःच्या वडिलांना कैद करतो, इतका क्रूर माणूस, त्या क्रूर माणसाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला पाठ दाखवून निघून यायचं म्हणजे हे असामान्य बाब आहे. काय झालं असतं तर तिथल्या तिथंच काही दगाफटका. आणि त्याची तशी योजना सुद्धा होती, पण तसल्या योजनेतून सुद्धा महाराज आग्र्याहून निघाले, तेही एकही माणसाचा जीव न गमावता. ही काही साधी गोष्ट आहे का, किती मोठी गोष्ट आहे. सह्याद्रीबद्दल असं बोलत राहिले तर मला असं वाटतं नाही का आपण बोलतच राहू. मला एक विचारावं असं वाटतं, तुमचं लिखाण भरपूर वेळा होत, ज्यावेळेस सह्याद्रीत बसले, सह्याद्रीबद्दल कधी काय लिहिलंय? हो, सह्याद्रीबद्दल खूप लिहिलंय मी. म्हणजे सह्याद्रीबद्दल आता माझ्याकडे ते लिहिलेलं आणलं नाही, पण मला सह्याद्रीबद्दल जर लिहायचं, मी खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या सह्याद्रीबद्दल, की सह्याद्री कसा आहे, सह्याद्री काय देतो, सह्याद्री काय वाटतो, आणि सह्याद्री ज्यावेळेस आपल्याला बोलतो त्यावेळेस तो काय बोलतो. म्हणजे सह्याद्रीचा समजा खरंच सह्याद्री बोलायला लागला तर सह्याद्रीने किती गोष्टी बघितलेल्या आहेत. जर सह्याद्रीला जर वाचा फुटली तर सह्याद्री किती छोट्या छोट्या गोष्टी सांगेल आपल्याला, की कसं त्याने महाराजांना पाहिलं, कसं त्याने राष्ट्रकूटांना. आणि हे तर आता आपण खूप नवा इतिहास बघतोय, तर हे सगळ्या गोष्टी माहिती आहे की सह्याद्रीमध्ये सगळ्यात जास्त लेण्या आहेत. म्हणजे इवन ह्या सह्याद्रीमध्ये बुद्ध काळ जो होता, गौतम बुद्धांच्या काळातल्या ज्या लेण्या आहेत, सगळ्यात जास्त लेण्या पुणे जिल्ह्यात, पूर्ण भारतात. जुन्नर तालुक्यात भारतातल्या सगळ्यात जास्त 53 लेण्या आहेत. 53 लेण्या, विचार करायची गोष्ट आहे. लेण्या म्हणजे काय, आपण मंदिरं बांधतो, मंदिरांना एवढं गोष्ट आहे. म्हणजे ते कल्पनाशक्ती विचार करा, ती म्हणजे आपल्या माणसांची ती ताकद विचार करायची गोष्ट आहे, की ज्यांनी अगोदर शिखर बांधलं आणि नंतर पाया बांधला, ते कैलास लेणी. कधी जाऊन बघायला पाहिजे एकदा, कधी जर वेरूळला जायचा प्रसंग आला तर बघायला पाहिजे. कधी आपण शिवनेरीकडे गेलो तर शिवनेरी साईडला असलेल्या लेण्या बघायला पाहिजे. लोणावळ्याकडे लोहगडला जाताना ज्या भाज्या लेण्या आहेत त्या बघायला पाहिजे. ह्या सगळ्या लेण्या वगैरे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपण प्रगतीच्या दृष्टीने फार पुढे होतो, काळाच्या पुढे होतो आपण. आपल्याकडे त्या कला, आपल्याकडे ती साधनं, आपल्याकडे ती बुद्धिमत्ता फार अगोदरपासून होती. आत्ता आपण का मागं पडलो ह्याची कारणं ज्यावेळेस शोधू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की काही वेगळी कारणं आहेत, आणि त्या कारणाची आपण चर्चा केली पाहिजे आणि त्या कारणांना आपण सुधारवलं पाहिजे, तर ह्या गोष्टींचा बदल होईल. नाहीतर ते इंग्लिश एक वाक्य आहे की ज्यांना इतिहास असतो ना तेच भविष्य घडवतात. आणि आपल्याला एवढा जाज्वल्य इतिहास आहे तर आपण नक्कीच भविष्य घडवू आणि घडवलं पाहिजे. ही जबाबदारी आता आपल्या पिढीची. ह्या सगळ्या ग्लोरियस ज्या गोष्टी आहेत, आपला जो मोठा इतिहास आहे, त्या इतिहासाला पुनरुज्जीवन करून तो जगासमोर मांडण्याचं असेल किंवा तसं आपण बनण्याचं. का आपण राज्य नाही, म्हणजे आपण जे काय म्हणतो ना, शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात शिवाजी जन्मावा अशा आपण बनवू शकतो ना. आपण ते वातावरण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना दिलं पाहिजे, ते धाडस दिलं पाहिजे, ते त्यांना संसाधनं दिले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक मुलाला लहानपणीच आपले गडकिल्ले दाखवले पाहिजेत. ज्यावेळेस त्याला समज येईल त्यावेळेस त्याला सिंहगडासारख्या किल्ल्यावर असेल, तोरणावर असेल, लोहगडावर असेल, राजगडावर असेल, आपण अंगाखांद्यावर घेऊन गेलं पाहिजे, तिथं दाखवलं पाहिजे की हे पुस्तकात जर सांगितलंय त्याच्यापेक्षा हे कितीतरी मोठं आहे.
आणि ह्याची जाणीव ठेवली पाहिजे आपण. आणि ज्यावेळेस त्या गोष्टी त्याला जाणवतील त्यावेळेस विचार करा ना, त्या पिढीची मुलं कशाला रस्त्याने जाताना पाण्याच्या बाटल्या इकडे तिकडे फेकतील? नाहीच फेकणार ना. तुमची डोक्यात काय आहे की सगळा सह्याद्री तर बघितलंच पाहिजे आयुष्यभर माणसाने, पण काही अशा मस्ट वॉच गोष्टी येतात ह्या तुम्ही पाहिल्या पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट जागा पाहिली पाहिजे ते म्हणजे राजगड पाहिला पाहिजे, तोरणागड पाहिला पाहिजे, पुरंदर पाहिला पाहिजे, रायगड पाहिला पाहिजे. हे जे 4-5 महत्त्वाचे किल्ले आहेत हे स्वतः पाहिले पाहिजेत आणि ते चालत जाऊन पाहिले पाहिजेत. दुसऱ्यांदा आहे लोहगड पाहिला पाहिजे, जिथे की तटबंदी वगैरे खूप व्यवस्थित आहे. हे झाले आपल्या गडाकोट्यांविषयीची माहिती. आणि नंतर जर पाहायचं असेल आपल्याला तर ज्या घाटवाटा आहेत त्या घाटवाटा पाहिल्या पाहिजेत. जसे की ठिपठिप्या घाटाची वाट आहे, लिंगा घाट आहे, उंबेरखिंड आहे, की अगोदर लोक या वाटेने जायची. तो व्यवहार कसा व्हायचा. नाणेखिंड आहे, नाणेघाट आहे तिकडचा, तो पाहिला पाहिजे. परत हरिश्चंद्रगड पाहिला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आपल्याला ह्याच्यात म्हणतो काय, नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही विना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याची चुके यमपुरी. म्हणजे जो ब्रह्मगिरी दृष्टीला पडला तरी आपली यमपुरी चुकते असं आपल्या नामदेव महाराजांनी म्हणून ठेवले. त्या ब्रह्मगिरीला आपण पाहिलं पाहिजे. की विचार करा, एकदा गंगेच्या म्हणजे गोदावरीच्या खालच्या पात्राकडून कुठून तरी दक्षिणेतून आलेला माणूस ज्याला साध्या टेकड्या वगैरे लागल्या असतील आणि तो ज्यावेळेस पहिल्यांदा ब्रह्मगिरी पर्वत पाहिल, त्या ब्रह्मगिरीला आडणारं ते ढग पाहिल, त्या तिथून उगम पावणारी गोदावरी पाहिल, त्यावेळेस त्याला काय वाटत असेल. म्हणजे स्वर्गवत आहे सगळं. अंजनेरी पर्वत स्वर्गवत आहे. म्हणजे आपण त्या साईडला ज्यावेळेस जाऊ नाशिकच्या पट्ट्यामध्ये त्यावेळेस तिकडचं जो सर्वोच्च शिखरं आहेत सह्याद्रीमधली पाहून म्हणजे माणूस प्रसन्न आहे, धन्य होऊन कृतकृत्य होऊन जाईल तिकडे. त्याच्यामुळं तो भाग पाहायला पाहिजे. ब्रह्मगिरीची कधीतरी प्रदक्षिणा केली पाहिजे, बघायला पाहिजे. खरंच पावसाळ्यात ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली पाहिजे. का आपल्या शास्त्रांमध्ये आपल्या संतांनी त्याचं एवढं धार्मिक महत्त्व सांगितलेलं आहे. कारण देशाटन त्या काळात शक्य नव्हतं. ज्या काळात लोक शेजारच्या 2-3 गावाच्या पलीकडे कधी जात नव्हते त्यावेळेस देशाटनासाठी देश फिरण्यासाठी आपण ह्याला ज्योतिर्लिंग पाहायला जायचो, अशा ब्रह्मगिरीला जायचो, आळंदीच्या पंढरपूरच्या वारीला जायचो. आणि याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे प्रदेश करायचे. आज जरी तसं बघितलं तरी समजा एखादा मराठवाड्यातला माणूस आहे, विदर्भातला माणूस ज्यावेळेस पंढरपूरला यायचा त्यावेळेस 2-3 राज्य क्रॉस करून यायचा. तिकडच्या साईडचे भोसलेशाही होती, मध्ये निजाम होता, नंतर आदिलशाही, मग पंढरपूर. म्हणजे त्या निमित्ताने माणसं देशच क्रॉस करायचे ना त्या काळातला. तर हे देशाटन केल्यामुळं एक सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायची, धार्मिक सलोखा जपला जायचा आणि त्याच्यामधून एक एकात्मतेची भावना निर्माण व्हायची. ही भावना निर्माण होण्यासाठी आजही आपण ह्या ज्या धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत जसे की ब्रह्मगिरी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, सप्तशृंगी आहे, हा जो डोंगरांचा पट्टा आहे हा एकदा नक्कीच पाहिला पाहिजे. कारण हरिश्चंद्रगडावरून ज्यावेळेस आपण खाली बघतो त्यावेळेस आपल्याला राजा हरिश्चंद्राचं आठवण आल्याशिवाय राहत नाही. राजा हरिश्चंद्राचा किती मोठा संपन्न इतिहास माहिती पाहिजे आपल्याला. फक्त महाराजच माहीत नाहीत पाहिजे, आपला राजा हरिश्चंद्र सुद्धा माहीत पाहिजे, आपला राष्ट्रकूट सुद्धा माहीत पाहिजेत, आपल्याला सातवाहन सुद्धा माहीत पाहिजेत. ज्यावेळेस आपण आपल्या भागाचा संपूर्ण सर्वंकष माहिती घेऊ त्यावेळेसच आपल्याला कळेल की ह्या जागेचं या भागाचं आपल्यावर किती ऋण आहे, की एवढ्या सगळ्या गोष्टीतून आपण आजपर्यंत शिल्लक राहिलो, एवढ्या सगळ्या लढ्यांमधून आपले पूर्वज जगले. म्हणजे आता त्या दिवशी एक सर्वे वाचला की आपण जन्माला येण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या 15 ते 20 पिढ्यांनी लढाया केल्या असतील त्यावेळेस आजपर्यंत आपली ही जी रांग आपली जी आहे साखळी ती पूर्ण राहिलेली. नाहीतर त्या काळात असणारे रोग असतील, त्या काळात असणाऱ्या लढाया असतील. विचार करा ना, तुझे माझे पूर्वज 400 वर्षा अगोदर मुघलांशी लढत असतील ना, त्यावेळेस आपण आज जन्माला आलोय ना. जर ते त्या काळातच मेले असते तर आपण जन्मला असतो का? म्हणजे ही गोष्ट आपल्याला कळलं पाहिजे की आपले माणसं लढवय होते म्हणून आपण आज जिवंत आहोत आणि आज सुखानं राहतोय. जर ते लढवय नसते तर कदाचित आपण जन्माला नसतो आलो. ही जाणीव असली पाहिजे आपल्याला. मला आता एक शेवटचा नाही म्हणणार, आजच्या कॉन्व्हर्सेशनचा एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की सह्याद्री पाहण्याआधीचे प्रशांत कदम आणि सह्याद्री पाहिल्यानंतरचे प्रशांत कदम यांच्यामध्ये काय फरक वाटतो आणि अशा काय कोणत्या गोष्टी तुम्ही अंगीकारल्या आयुष्यात
जे तुम्हाला वैयक्तिक पण त्याचा खूप फायदा झाला आणि त्या भरपूर सगळ्या लोकांना पण त्याचा फायदा होऊ शकतो जर त्यांनी फॉलो केले तर. त्याच्यात सह्याद्री पाहण्याच्या अगोदर माझ्या विचारांना, माझ्या जगण्याला एक छोटीशी सीमा होती, एक छोटासा सर्कल होतं, परिघ होतं की छोट्या छोट्या गोष्टींबद्दलच जास्त विचार करायचा की आपण हेच करू शकतो, आपण तेच करू शकतो. म्हणजे अंथरूण बघून पाय पसरणे ही जी संकल्पना लहानपणापासून रुजवली जाते आजही आपल्याकडे, त्या संकल्पनेमध्ये आयुष्य होतं इतक्या दिवसांपासून. पण ज्यावेळेस सह्याद्री पाहिला, ज्यावेळेस आपण गड किल्ले पाहिले, त्यावेळेस एक लक्षात आलं की हे जे निर्माण करण्यासाठी लागणारी धमक आहे, जी ऊर्जा आहे, ती जशी शारीरिक आहे तशीच मानसिक आहे. आणि मानसिक म्हणजे मनाची शक्ती वाढवण्यासाठी किंवा शरीराची शक्ती वाढवण्यासाठी आपण ज्यावेळेस ह्या गोष्टी बघतो, आपण उंच ठिकाणी जातो, आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण करून बघतो. म्हणजे कधी आता ज्यावेळेस कधी बघितलं का एखादा गड चढतानाचा पहिला माणूस असतो त्यावेळेस त्याला किती दम लागतो, त्याला कितीदा तरी इच्छा अशी होते की आता, म्हणजे बऱ्याचदा असं होतं कुठलाही गड घ्या, अर्ध्यात गेले की त्याला असं वाटतं की ह्याच्या पुढे मी आता चालूच शकत नाही, आता इथून वापस जाऊ आपण, आता लय पाय दुखायला लागलेत, आता पार थरथर होत आहे. पण त्यावेळेस ज्यावेळेस तो माणूस ठरवतो की नाही आता मला परत जायचं आहे की वर जायचं आहे, आणि तोच पॉईंट प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतो. आणि तोच पॉईंट माझ्याही आयुष्यात आला या गड किल्ले चालण्याच्या काळातच की इथून आता मी वर जाऊ की खाली जाऊ, म्हणजे इथून परत गावी जाऊ किंवा इथून परत हे तेच करू, की जरी आता मी थकलो असलो तरी थोडा वेळ थांबून पुढचा प्रवास करू. तर ही जी पुढचा प्रवास करण्याची, म्हणजे संपूर्ण शरीरातली शक्ती संपल्यानंतर पुढचा प्रवास करण्याची जी ऊर्जा आहे ते गडकट चालल्यामुळे माणसाला येते. कारण तुम्ही ज्यावेळेस गड चाला, कधीही वैयक्तिक अनुभव घ्या तुम्ही, आपण ज्यावेळेस चालतो ना, एक निम्म्या रस्त्यात किंवा निम्म्याच्या थोडं पुढं किंवा निम्म्याच्या थोडं अडीकड की आपलं शरीर आपल्याला सांगायला सुरुवात करतं की आता माझी शक्ती संपलेली आहे, आता मी चालू शकत नाही. म्हणजे शरीराने तिथं माघार घेतलेली असते, बरोबर, आता उरतं फक्त मन. आणि ही जी शिकवण आहे मला वाटतं की आपल्याला गड किल्ल्यांकडून मिळते की शरीराने जरी साथ सोडली तर मनाच्या प्रबळ इच्छा शक्तीने आपण चढाई करू शकतो आणि आपण आपल्या यशाला गवसणी घालू शकतो. ती शिकवण आपल्याला गडकोटांकडून मिळते. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त भारी वाटलं बोलून. आणि आज एक आपलं BTS साठी ठेवा आपल्याचं. मला असं वाटतंय की इमॅजिनेशन झालं शेवटच्या पार्टमध्ये मला की आपण बाताडवाडीवरती एक सिरीज करतोय सगळी इतिहासांची, सातवाहनपासून तर पेशव्यांपर्यंत. वा, मस्त वाटलं. ग्रेट, नाईस, बरं वाटलं मला पण. प्रशांत जाधव म्हणून मुलगा होता, तो म्हणाला, त्याला विचारलं कसं करायचं, त्याला विचारलं सज्जनगड कुठे. सज्जनगडच्या पायथ्यापर्यंत पोचता 4 वाजले मला. आणि अख्ख्या रस्त्यात अजिंक्यताराच्या बाजून रस्ता जातो ना, ते सज्जनगडापर्यंत जाईपर्यंत कोणीच नाही. आणि मला काय माहित घराचे दरवाजे बंद होतात म्हणून. सज्जनगडाच्या दरवाजाच्या बाहेर 4 वाजता पोचलो आणि गडाचे दरवाजे बंद. आता जरी गेला ना, गडाचा मेन दरवाजा आणि तिथं असं पिंपळात झाडबीड आहे, फुल असं एकदम हॉन्टेड. त्याच्या आईला मागं कोण नाही, पुढं कोण नाही, पाऊस बिऊस चालून मी एकटाच, फुल एकटाच. मग थोडंसं तिकडनं काचरा बिचरा थोडा गोळा करून शिकुटी लावली आणि दरवाजे उघडले 5-5:30 वाजता. आणि मग सज्जनगडच्या मध्ये गेलो. आणि हा सगळा किस्सा येताना मित्राच्या घरी गेलो, मित्राच्या घरच्यांना सांगितला, घरच्यांची शिव्या दिल्या. हरा म्हणले, काय तुला काय कळतंय का नाही, जीवावर उदार झालाय का तू, तिकडे एवढ्या चोऱ्या माऱ्या होत्या, तिकडे लोक असे आहेत तसे आहेत, वा हे असतं ते असतं. आणि मी रात्री एकटाच तिकडं. किती वेळ गेला रात्री ते सज्जनगडाच्या पायथ्यापासून वर जायला सुद्धा 1-1.5 तास पायऱ्या चालायला लागतात. बऱ्याच उंच पायऱ्या आहेत ना, त्या पायऱ्यावर जाऊन बसलो आणि एवढं गणगणित होतं की काहीच वाटलं नाही. नंतर बघितलं तर खूप खतरनाक झालेलं ते. आणि तिकडं लय रिस्क आहे. रिस्क म्हणजे चोऱ्या वगैरे तिथं अजून पण खूप जास्त प्रमाणात होतात. त्या किस्स्यानंतर घरच्यांनी जे सांगितलं मला की तिकडं तुम्ही जात नको जाऊ बाळा, मी म्हणलं असं मला जरा प्रॉब्लेम झालेला, माझं मन नव्हतं लागत म्हणून एकटाच निघालो होतो. तर त्यांनी मग सांगितलं की ठीक आहे. आणि ज्यावेळेस सज्जनगडावर पोचलो, सज्जनगडावर सकाळची आरती होते, रामाची आरती. काय यार, तो जो आनंद होता सकाळी सकाळी आरतीचा, म्हणजे भल्या सकाळी सकाळी उठून आरतीला गेलो, आरती झाली
आणि 2 दिवस मुक्काम केला. सज्जनगडावर तुम्ही कधीही, म्हणजे मी रिकमेंड करेन की जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की आयुष्यात जरा थोडंसं आता स्पेस पाहिजे, थोडंसं वैताग आलं आहे आपल्याला, काहीतरी करायचं आहे आपल्याला, तर आणि आपल्याला चिंतन मनन करायचं आहे, सगळ्यात अगोदर सज्जनगडावर जाऊन राहायला पाहिजे. राहण्याचे कुठलेही चार्जेस लागत नाहीत. 4 दिवस राहा, 5 दिवस राहा. सकाळी त्यांच्या वेळेवर उठायचं, वेळेवर दर्शनाला जायचं, दुपार संध्याकाळचं जेवण करायचं आणि ध्यान करायचं. त्या जागेत एवढीच ताकद आहे की तुम्ही तिथे गेल्यावरती अनुभवू शकता की समर्थ रामदासांनी जे रामाचं मंदिर बांधलेलं आहे, तिथल्या ज्या आरत्या पूजा होतात, तिथं पाहिजे तर आपण सेवा करू शकतो आणि बिंदास कितीही दिवस राहू शकतो. मी तिथं तब्बल 2 दिवस राहिलो बघता बघता, आणि 2 दिवसानंतर जे अस्वस्थ करणारे प्रश्न, अस्वस्थ करणारे विचार होते, ते सर्व काही निघाले आणि पुन्हा एकदा आयुष्याची नव्या जोमाने सुरुवात झाली. आणि तो खतरनाक अनुभव पहिल्यांदा घेतला की म्हणजे त्या रस्त्यालाच कोणी नाही, अक्षरशः म्हणजे सांगायला पण कोण नाही की सज्जनगडाचा रस्ता कुठे. आणि त्यावेळेस काय मोबाईल वगैरे एवढे माझ्याकडे ॲडव्हान्स नव्हतं, साधा मोबाईल. तसल्या ह्याच्यात मी सज्जनगडाला पोहोचलो होतो. आणि तेवढ्या रात्री ते पण कुणीच नाही मागं पुढं, म्हणजे विचूकाट्या, झाड बीड, साप वगैरे अशा अवस्थेत पोहोचून ज्यावेळेस ते दर्शन झालं, ज्यावेळेस पहिल्यांदा गड बघितला, म्हणजे आत्ता किती मोजके बोटावर मोजणे एवढे गड राहिले की ज्या गडांवर वस्ती आणि जुनी मंदिरं जशाच तशी आहेत, त्यापैकी एक सज्जनगड आहे. म्हणजे महाराजांच्या काळापासून सज्जनगडावर वस्ती आहे बरं का. आजही गडावर वस्ती आहे, त्या काळची मंदिर आहेत, त्या काळचा पाणी साठा आहे, सगळं तसंच आहे. सज्जनगड इतिहासातला एकमेव असा गड आहे आता, म्हणजे माझ्या जिथं आपण जाऊन राहू शकतो आणि अनुभवू शकतो, गडाचं म्हणजे महत्व अनुभवू शकतो. त्यामुळे सज्जनगडला एकदा जायला पाहिजे. जमलं ना तर सज्जनगडाला 1-2 दिवस मुक्कामाला जाऊ. शनिवारी जाऊ रात्री मुक्काम, मस्तपैकी मुक्काम करायचा. साताऱ्यात आहे का सज्जनगड? हा, साताऱ्यापासून पुढे 20-25 किलोमीटर. चल ना, घे ना इंट्रो, घे ना, जावं लागेल मला, लय भयानक भूक लागली.